चला. शेअर कोण करणार? भैरवीची तुम्हीच करा. हो. रेकॉर्डिंग आहे ना हे का लाईव्ह आहे? नाही, लाईव्ह आहे. समूहात टाकलाय 10 मिनिटांनी सुरू. काढ काय दिसत. नमस्कार. जनमंगल ही एक राजकारण विरहित निरपेक्ष चळवळ. सारे काही राष्ट्रासाठी असं ब्रीद वाक्य घेऊन त्या ठिकाणी जनमंगल एकंदरीत काम करते. लेखक, पत्रकार, विविध कलाकार या सर्वांच्या संपर्कात राहून एक अशा प्रकारची विजयी घोडदौड चालू आहे. या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत जनमंगलची संपूर्ण टीम आहे. माझ्यासोबत आहेत कार्यकारी संपादक भैरवजी देशपांडे, प्रमुख मार्गदर्शक सुचित्रा बाकरे, त्याचप्रमाणे नादलहरी जनलहरी सांभाळणाऱ्या डॉक्टर सुमेधा हर्षे आणि ज्यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत ते जनमंगल समूहाचे संस्थापक आदरणीय श्री शिरीष कुलकर्णी सर. तर आपला अधिक वेळ न घेता पहिलाच प्रश्न मी या ठिकाणी सरांना विचारू इच्छिते की सर, सारे काही राष्ट्रासाठी हे ब्रीद वाक्य इतर सगळ्या समूहांपेक्षा एकदम हटके अशा प्रकारचं आहे, कारण आपण साहित्यिक चळवळ चालवतोच. मग सारे काही राष्ट्रासाठी या मागची भूमिका जनमंगलची नक्की काय आहे हे कृपया तुम्ही आम्हाला सांगा. मूलतः सारे काही राष्ट्रासाठी ही एक स्वतंत्र चळवळ आहे. आपण आपल्या आयुष्यात जे जे काही करतो तर त्याचा फायदा म्हणजे जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो त्यावेळेला आपण सार्वजनिक जीव म्हणजे सर्वात सुंदर मिनिट कोणता, तर आपण समाजासाठी दिलेला जो 1 मिनिट आहे, 1 तास असेल, हा सगळ्यात चांगला, सगळ्यात सुंदर, उपयोगी असा. ही जी प्रक्रिया आहे सारे काही राष्ट्रासाठी, ही आपल्याला स्वतःला जाणीव देणारी आहे. म्हणजे मी जेव्हा असा विचार करतो की जे काही माझ्याकडून काम होत आहे हे काम राष्ट्रासाठी आवश्यक आहे, हे भान ठेवून या जबाबदारीने जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्या कामाचे रिझल्ट चांगले असतात. त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थाचा शिरकाव होत नाही आणि मग ती चळवळ चांगल्या पद्धतीने पुढे रुजते आणि त्याचे परिणाम आपण आता जे पाहतो तसे सुंदर परिणाम होतात. आणि सारे काही राष्ट्रासाठी ही खरोखरी चळवळ आहे. लक्षावधी लोकांनी यापूर्वी याच चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचं ब्रीद आहे ते की आपण जे काही काम करू ते राष्ट्रासाठी करू. आणि जेव्हा वृत्तपत्र हा विषय आहे, हा देशाचा सर्वात महत्वाचा स्तंभ आहे. लोकशाही जागरूक ठेवणं, समाजाला जागरूक ठेवणं, त्यांना त्यांचं भान देणं, त्यांना सक्रिय ठेवणं. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला काही पगाराची नोकरी लागते तेव्हा आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाचाच असा विचार करतो, पण हा विचार समाजाचा विचार व्हायला पाहिजे. आणि असं आहे की आपण देशासाठी म्हणजे देवदेश आणि धर्म यासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे असं प्रत्येकच व्यक्तीला याची जाणीव असते. आणि ती जेव्हा देतो त्यावेळेला काय असं द्यायला पाहिजे आपण, तर ती समाजाची जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून आपण ही चळवळ राबवतो. आणि यातून मग आपण समाजाला जागा केल्यानं काय होतं, तर समाज मनाचा जो रेटा आहे, आज सगळं काही जे केलं जातं ते मतपेटीद्वारे केलं जातं. त्यामुळं ही मतपेटी जर आपल्याला
केवळ 1 दिवसासाठी नाही, 5 वर्षातून एकदा इलेक्शन आलं तर त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्याला आपले चांगले लोक कोण आहेत याचं परीक्षण करत राहायला पाहिजे. समाजामध्ये जे काही चुकीचं घडतंय त्याला अंकुश लावला पाहिजे. आणि छोट्या छोट्या घटना आहेत की त्यांनी घाबरून न जाता त्याच्या विरुद्ध लढा निर्माण झाला पाहिजे. आणि तो लढा कसा असला पाहिजे, तर तो देशाच्या हिताचा असला पाहिजे, संयमित असला पाहिजे. अतिरेकीपणाने कोणताही प्रश्न मांडू नये. पण आपण आम्हाला काय वाटतं हे जाणवून देण्यासाठी जागरूकता जी आहे ती जागरूकता निर्माण करणारे हजारो कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. आणि अशा लोकांच्या जागरूकतेमुळं जसं एका छोट्याशा दिव्यामुळं अंधार नाहीसा होतो, तसं छोट्याशा चळवळीमुळं, छोट्याशा विचारांमुळं समाजातला आहे निघून गेला असा प्रयत्न. धन्यवाद. यामध्ये धन्यवाद. प्रश्न छोटासा मी विचारू इच्छिते की आपण जे म्हणतोय दरवेळेला की राजकारण विरहित निरपेक्ष चळवळ, तर सारे काही राष्ट्रासाठी सोबतच, मग या मागची भूमिका ही एकमेकांना पूरक कशी काय आहे? नाही, बरोबर आहे. एक गोष्ट आहे की कोणताही विचार वाईट नाही, कोणताही धर्म वाईट नाही, कोणतीही जात वाईट नाही. आणि त्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न आज समाजामध्ये घडत असतो. कोणताही विचार घ्या, कोणताही पक्ष घ्या आणि त्या पक्षाचा विचार घ्या. हा विचार हा देशाला स्थैर्य देणारा, तळागाळातल्या लोकांना हात देणारा, त्यांना आपल्या सोबत घेणारा असा विचार आहे. दुर्दैवाने काय झाले, आजच्या राजकारणामध्ये आम्हाला हे ठाऊक नाही की माझ्या पक्षाचे विचार काय आहेत, माझ्या धर्माचे विचार काय आहेत. आणि याच्यामुळे काय होतं की मग आपण त्याची अतिरेकी रूप पाहतो. तसं होऊ नये. आणि प्रत्येक विचार म्हणजे कोणताही चुकीचा विचार कधीच टिकणार नाही, कोणतीही चुकीची प्रथा फार काळ टिकणार नाही, ती प्रथा निघून जाते. पण हे जे टिकलेले पक्ष आहेत हे पक्ष राष्ट्रासाठी तेही विचार आवश्यक आहेत, उपयुक्त आहेत. आणि म्हणून त्याचा दुस्वास नाही करायचा. त्याला विकृत वळण लागलेलं आहे. म्हणजे 4 जर लोक एकत्र आले तर ते आपल्या पक्षासाठी काय वाटेल ते बोलतील, वाटेल तो प्रचार करतील. एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी म्हणून सुद्धा ते चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतील. आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे चुकीचे प्रवाह येत जातील. कोणताही पक्ष, कोणताही विचार हा वर्ज्य असता कामा नये. तर त्याची जाणीव आपल्या सगळ्या लोकांना असली पाहिजे की हा विचार चांगला आहे. मग तो चांगला विचार काय आहे तेवढंच घ्यायचं, जे वाईट आहे ते आपण टाकून द्यायचं. आणि मग तो विचार खऱ्या कशा स्वरूपातला आहे हा विचार आपण पुढे आणला पाहिजे. म्हणून कोणत्याच पक्षाचा, कोणत्याच विचाराचा दुस्वास न करता चांगलं जे आहे त्याचा आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि ही खूप मोठी गरजेची बाब आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही थोडक्यात हे सांगितलंय की जे जे उत्तम महान मंगल, आपण जे मंगल उत्तम, हा, तर आपला बरोबर आहे. हा जो उत्तमतेकडे आपला प्रवास आहे, हा याची नेमकी सुरुवात कशी झाली हे मला वाटतं आम्हाला सगळ्यांनाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. जनमंगल हे वृत्तपत्र होण्याच्या आधी अशाच एका जाग्या असलेल्या काही लोकांनी हा विचार मांडला होता की आपण यावर वृत्तपत्रातून लिहायला पाहिजे. आणि मग तुमच्याकडं 40-50 महिला आणि पुरुष एकत्र आले आणि काय वाटतं एखाद्या विषयावर लिहायला लागलं तर तुम्ही संपादक कंट्रोल करत असता की मला काय हवंय ते मला हवंय.
म्हणजे माझ्या वृत्तपत्रात काय असेल तर माझं वृत्तपत्र जास्त खपलं पाहिजे, म्हणून तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेले विषय वाचकांना देता आणि बरोबर. लेखकांना देता आणि त्यावर लिहा असं सांगता. हम्म. पण संपादकांना त्यांचं वृत्तपत्र खपवण्यासाठी आवश्यक वाटलेला विचार आणि समाजाच्या सदृढतेसाठी आवश्यक असलेला विचार, या दोन्ही विचारांमध्ये खूप मोठं अंतर आहे. म्हणजे मला बॉलिवूडच्या स्टारच्या काही बातम्या द्यायच्या आहेत, तर आज बघितलं आपण की कोणतं पान जास्त वाचलं जातं, तर ते पान निश्चितच. असतं एखाद्या अभिनेत्याचं, एखाद्या अभिनेत्रीचं हा. अफेअर सुरू झालं बरोबर. की त्याचं काही लिहिलं गेलं, असलं तरी लिहितात, नसलं तरी लिहितात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की खप वाढतो. हम्म. अगदी अगदी सांगू का की काही वृत्तपत्रांमध्ये हम्म. मटक्याचे नंबर सुद्धा दिले जातात. कारण मग बापरे. तो बाकीच्याला काही नको असतं. हा. त्याला ते काय हवंय, तर तो मटक्याचा नंबर जर आपण टाकला त्याच्यामध्ये, जो काही त्यांचा आकडा असतो हा. तो काय आला आहे हे समजावं म्हणून वृत्तपत्र विकत घेणारे काही लोक आहेत. अच्छा. अशा प्रकारे चुकीच्या जाहिराती सुद्धा तिथपर्यंत हम्म. पोहोचवल्या जातात. आणि म्हणून मला काय लिहायचं आहे त्या विषयावरतीच लिहायला पाहिजे आणि ते लिहायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मतांतर पण आहे. म्हणजे मला जे वाटतं मत एखाद्या विषयातलं, म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्धात आपण बघूया. रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये रशिया बरोबर की युक्रेन बरोबर, अमेरिका बरोबर की रशिया बरोबर, ते नाटो देश बरोबर की उरलेलं जग बरोबर, बरोबर. असा सगळा संभ्रमाचा विषय असतो. म्हणजे अगदी सांगू का की काश्मीर कोणाचा, आपला की पाकिस्तानचा, याच्यावर सुद्धा वाद होतात. हो, त्याच्यावरती निश्चितच. अत्यंत तळमळीनं पटेल असं लिहिणारे दोन्ही प्रवाह आहेत किंवा विचार आहेत. बरोबर. आणि मग हिंसा योग्य की अयोग्य हे आपण भारतीय सांगू शकतो. पण आपण पाहिलंय, म्हणजे इतिहासामध्ये पाहिलंय की आपल्या विचारांच्या विरोधामध्ये, आपल्या धर्माच्या विरोधामध्ये जे लोक आहेत ते 40,000 लोक ते गॅस चेंबर मध्ये घालून मारलेले आहेत. आजही आपण बघतोय की हे काय चाललंय, तर याच्यामधला नेमका कोणता विचार आहे, तो विचार आपल्याला जर लोकांपर्यंत पोहोचायचा असेल तर त्या विषयावर अनेकांनी लिहायला. अच्छा. हा. आणि ते लिहिण्यासाठी जे आपलं स्वतःचं व्यासपीठ पाहिजे असं. ओके. मग काय होत झालं होतं की एखादं वृत्तपत्र 2,500 3,000 ते अगदी 20-25 हजारापर्यंत विकलं जातं. त्याहीपेक्षा विकली जाणारी खूप मोठी आहेत, पण त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला सर्वसामान्य लोकांना स्थान मिळत नाही. म्हणून बरोबर. आपलं व्यासपीठ स्वतःच तयार झालं पाहिजे, त्याच्यामध्ये तो विचार मांडला पाहिजे. आणि मग तुम्ही जसा मागच्या वेळेला विषय घेतला होता की कुटुंब शक्तीचा, एका विषयावरती 200, 250, 300, 400 लोकांनी लिहिलं त्याच्यामध्ये. आता सुमेधाजींनी जो प्रयोग केला मनोलहरीचा, तर त्याच्यामध्ये मनाविषयी लिहिणारे कितीतरी सायंटिस्ट, मानसशास्त्रज्ञ भारतातले परदेशातले सहभागी झाले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या विषयाला न्याय मिळतो, त्या विषयापर्यंत जातो. म्हणजे ते समजलं की हा पहिलाच भाग आहे. मग अशा प्रकारे आपण जो विषय देतो आहोत तो परिपूर्णपणानं साध्या भाषेत लोकांपर्यंत समजला पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःच आपलं व्यासपीठ पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यावेळेला असेच लोक एकत्र आले आणि त्या विषयावरती लिहायला सुरुवात केली. आणि मग तो अंक झाला सुद्धा. प्रवास सुरू झाला. पहिल्यांदा त्याचं नाव लोकवृत्त असं होतं, रजिस्टर असलेलं नाव. काही कालावधीनंतर ते नाव जनमंगल असं बदलण्यात आलं. अच्छा. आज आपला जो अंक, आज आपला वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण आज जो अंक प्रकाशित करणार आहोत या कार्यक्रमानंतर, त्या अंकातल्या प्रकाशकीय संपादकीय मधूनही तुम्ही हेच विचार मांडलेले आहेत की म्हणजे लेखकाने का लिहावं, किंवा लेखकाची मूळ प्रेरणा काय असावी, किंवा लेखकाचं नेमकं काम काय आहे, त्यांनी कसं समाजाला म्हणा, देशाला म्हणा, कसं दिशादर्शन त्याच्या लेखनातून घडायला हवं हे सांगणारं ते एक खूप सुंदर असं संपादकीय आहे. या निमित्ताने मी सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या वाचकांना, सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की अवश्य आजचा अंक वाचा. खरं म्हणजे तो इतका सुंदर अंक झालेला आहे की प्रत्येकाच्या संग्रही असावा असं त्याचं स्वरूप आहे.
थोड्या वेळातच तो अंक तुम्हा सगळ्यांना फेसबुकवर वाचायला उपलब्ध होणार आहे. तर मला हे खूप छान वाटलं सर तुमचं उत्तर ऐकून, की आपण ज्या प्रेरणेने या जनमंगलची सुरुवात आपण केलेली आहे, की आपलं एक हक्काचं व्यासपीठ असावं. सामान्यातल्या सामान्य लेखकाला सुद्धा त्याच्या मनात काय सुरू आहे किंवा त्याची लेखणी काय लिहू इच्छिते ते लोकांसमोर मांडता यावं. कारण यातूनच समाज परिवर्तन घडेल. बरेच उहापोह होतील, वेगवेगळे विषय लोकांसमोर येतील. तर ही खूप वास्तव समोर यायला पाहिजे, बरोबर, वास्तव विचारायला पाहिजे. आज काय बरोबर. झालं सांगतो, हम्म, की आज एखादा राजकीय पक्ष वृत्तपत्राच्या मालकी त्याच्याकडे असते. हम्म, मग मीडिया एका बाजूने जर तुम्ही ताब्यात घ्यायला लागला, तर होतं कसं, की आज अनेक ठिकाणी मी महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्य संघटक म्हणून काम करतोय. मला थोडीशी जाण आहे त्याची, फार असू शकत नाही. एक टोक अशी जाण आहे, बाकी हिमालय एवढं जग पाण्याच्या खाली आहे. पण पत्रकार पण असे बांधून ठेवले जातात. हम्म, जर म्हणजे केवळ राजकीय पक्षांकडून नाही, हम्म, तर त्या त्या भागातल्या नेत्यांकडून आपापले पत्रकार सांभाळले जातात. बरोबर. याचा परिणाम काय होईल, तर त्याच्या विचाराचेच लिहिणारे लोक करेक्ट. निर्माण हा होतील. हा मग बरोबर. वास्तव विचार जो आहे, हम्म, देशहिताचा जो विचार आहे, तो राहतो लांब. बरोबर. आणि मग एक व्यक्तिकेंद्रित वृत्तपत्रकारिता असा काहीतरी ट्रेंड प्रकार असतो तो. येतोय. बरोबर, बरोबर. जे जाणकार आहेत, जे डोळे उघडून बघतात, त्यांना तो ट्रेंड आजही जाणवतो आहे, बरोबर. कालही जाणवला आणि बरोबर. त्याचं प्रमाण वाढत चाललंय. हम्म, म्हणजे जर मीडिया माझ्या ताब्यात असेल, हम्म, तर मग माझी कोणतीही चूक मीडिया दाखवणार नाही. बरोबर. जसं विरोधी पक्षाचं स्थान आहे, अतिशय महत्वाचं स्थान असतं विरोधी पक्षाचं. त्यांनी काय करायला पाहिजे, तर उत्तमपणानं चांगल्या शब्दांमध्ये त्या चुकांवर लक्ष दाखवायला केंद्रित पाहिजे. करायला पाहिजे बरोबर. सरकारचं. आणि मग त्याला मदत केली पाहिजे, की या चुका कशा आपल्याला सुधारता येतील, काय बदल करता येतील. आणि तो बरोबर. बदल देशाच्या हिताचा कसा आहे, समाजाच्या हिताचा कसा आहे, हे पटवून द्यायला पाहिजे. बरोबर. आज राजकारणामध्ये जे चाललंय तेच थोडस, फक्त मी तुमच्यावरती चिखलफेक करावी, तुम्ही माझ्यावरती चिखलफेक करावी. आणि यातून काय होतं, तर तुमच्या गटाचे जे लोक आहेत ते तुमचा जय जयकार करतात, माझ्या गटाचे जे लोक आहेत ते माझा जय जयकार करतील. बरोबर. वास्तव जे आहे ते बाजूला राहील आणि पुन्हा तिथं व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू होईल. हिटलर आहेत ना, मग हिटलरना विरोध नाही करायचा. त्यांच्या विरोधी एक शब्द बोलला तरी संपेल. म्हणजे आज एक छोटस उदाहरण मी परवा वाचलं, मी नाव नाही घेणार. भारताचा खूप भारतावरती ऋण आहेत त्या देशाचे, म्हणून की एका वृत्तपत्रकारानं युद्ध नको असा एक बॅनर धरला आणि काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये त्याला शिक्षा पण झाली त्याची. म्हणजे लोकशाही भारतामध्ये आहे ती टिकली पाहिजे, हे मला मान्य आहे. पण यातून काय दिसतं, तर युद्ध नको असं वाटणारे सुद्धा कितीतरी घटक आहेत, पण त्यांचा आवाज दाबला जातो. आज तुम्ही कोणत्या तरी एका बाजूला झोपताय. म्हणजे इम्रान खान जे बोलले त्याच्यामध्ये पूर्ण वास्तव आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. एखाद्या देशाच्या विरोधामध्ये तरी काही स्टेटमेंट्स केली आणि काहीतरी चिठ्ठी दाखवली आणि त्याचं पंतप्रधान पद गेलं. म्हणजे एवढ्या मोठी क्रांती इतक्या शांतपणाने होते की त्या देशाचा सहभाग आहे का नाही हेही लोकांना कळत नाही. आपणही ऐकलं असेल की आपल्या देशावरती सुद्धा, म्हणजे म्हणतात असं की आपल्या देशाचं राजकारण सुद्धा काही व्यक्तींच्या कंट्रोलमध्ये आहे, कंट्रोल करतो तो देश. आणि हे चाललंय, हे याच तर महासत्ता आहेत ना. आता आपण त्याच्यामध्ये अत्यंत शांतपणानं तटस्थ राहून, आज नव्हे केव्हापासून तरी आपण तटस्थ आहोत आणि ते तटस्थ असणं आपलं सांभाळलंय. यातून आपण वाटचाल करत असताना आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. भारताचं नेतृत्व जे आजपर्यंत आपल्याला लाभलं त्याला आपण सलाम केला पाहिजे. पण कोणत्याही गटामध्ये, कोणत्याही विचारामध्ये व्यक्तिकेंद्रित न होता योग्य प्रश्नांवरती चर्चा केली पाहिजे. हे काम
कुठल्या तरी तिसऱ्या शक्तीने केलं पाहिजे. जसं पोलीस आहेत, जसं सैन्य आहे, तसे वृत्तपत्र आहे, तसं वृत्तपत्र आहे आणि तसे पत्रकार आहेत. मग हे पत्रकार आणायचे कुठून? आजचं स्वरूप खूप चांगलं आहे. आज आपण अत्यंत चांगले पत्रकार पाहतो आहोत. पण या आधीच्या पिढीचा ते वाईट होते असं बिलकुल नाही. आपण लोकांनी आगरकर टिळकांची पत्रकारिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता पाहिलेली आहे. अटल बिहारी वाजपेयींची सुद्धा पत्रकारिता पाहिली पाहिजे आपण. अशा मोठ्या पत्रकार आपल्या देशामध्ये होऊन गेले, ज्यांनी हा देश जागा ठेवला, जिवंत ठेवला. अशा लोकांनी या चळवळीला काही दिशा दिल्या. पण आज असं आहे की काल काय होतं की पत्रकार परिषद घेतली. म्हणजे माझा एक चांगला अनुभव आहे, त्याच्यामध्ये एक पुस्तक पण आपण प्रकाशित केलंय पूर्ण या विषयावरती, की तुम्ही त्या पत्रकार परिषदेला गेल्यानंतर तुम्हाला काय काय गिफ्ट दिल्या जातात याच्यावरती तुमच्या बातम्या किती मोठ्या लावायच्या हे ठरलेलं असतं. बरोबर. त्यात पेड न्यूज नावाचा प्रकार निघाला. तुमची बातमी छापायची आहे ना, तर तुम्हाला इतके पैसे जाहिरातीच्या दराने द्यावे लागतील. आणि मग तुम्ही मला सांगा की अशा पद्धतीमध्ये आपल्यातला जर एखादा पत्रकार असं करायला लागला तर काय होईल? असं होऊ नये. मग त्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर पत्रकारितेमध्ये ज्यांना मूलतः समाजभान आहे, जे मूलतः जागे आहेत, ज्यांचं देशावर प्रेम आहे, असे लेखक, असे जे लिहू शकतात, लिहिण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना अस्वस्थ होतात, ते समाजामध्ये जर काही घडलं तर ते अस्वस्थ होतात, अशा लोकांनी लेखणी उचलली पाहिजे आपल्या हातामध्ये. आणि मग या देशाला योग्य, म्हणजे एक काय की तो अंकुश आहे, तुमची लेखणी हा अंकुश आहे, तो कसा वापरायचा हे कुणाला असेल. मग देशप्रेमानं भारलेली लेखणी ज्यावेळी तुमच्या हातामध्ये आहे त्यावेळेला तुमच्याकडून अशा प्रकारच्या चुका होत नाहीत. सगळीकडे नाही, काही वृत्तपत्र खूप चांगले आहेत, काही पत्रकार पण खूप चांगले आहेत, म्हणजे स्वतःला अर्पण केलेलं आहे एकेका विषयावरती. पण तरी देखील दोन्ही बाजूंचा विचार करून त्या बातमीच्या खोलामध्ये जाऊन त्याच्यातलं खरं काय आहे हे समजलं. म्हणजे रशियाने बराच काळ आपलं तोंडच नाही उघडलं. त्यामुळं काय झालं की जी मानवहानी होती आहे किंवा जे युक्रेनवरती हल्ला होतो आहे आणि जी शस्त्रास्त्र त्याच्यावरती डागली जात आहेत, त्याचा भयंकर विचित्र अस्वस्थता पसरली आणि रशिया चुकते असं वाटायला लागलं. थोडासा अभ्यास केल्यानंतर जाणवायला लागलं की अरे हे काहीतरी फार वेगळं होतं. म्हणजे रशियाला हल्ला करण्याशिवाय गत्यंतर नव्हती. आणि रशिया ही खरोखरी शक्तिशाली देश आहे, महासत्ता आहे. अशा वेळेला जर त्या देशाविरुद्ध काही कटकारस्थान सुरू होत आहे, म्हणजे उदाहरणार्थ जी बायो वेपन चे प्लांट होते 32 ते नष्ट करावे लागले रशियाला. ते जर नसते नष्ट केले तर वुहान मध्ये एक छोटस लिकेज केलं जातं आणि कोविड पसरतो. पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपण संशय व्यक्त केला, अमेरिकेने संशय व्यक्त केला, पण तुमच्या लक्षात आलं असेल की हे लिकेज आपोआप होत नाही, याच्या पाठीमागे काहीतरी गोष्टी असतात. आणि असे 32 बायोवेपन प्लांट तिथे जर उभे केले असतील तर देश सगळा संपून जाईल, इतकी मोठी भीती होती. याशिवाय किती होते जे आहेत आता, त्याचा जर स्फोट झाला तर आजच तापमान काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 55 पर्यंत गेले. अणुबॉम्ब वापरलेला नसताना जर एवढं तापमान गेले तर त्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून आपल्याला त्याच्या शोधामध्ये जायला पाहिजे, वस्तुस्थिती काय ती समजायला पाहिजे, आणि मग आपण त्याच्यावरती लिहू शकतो. युद्ध हवंय का? नको. कुणाला हवंय? कुणालाच नको. मानवहानी व्हायला पाहिजे का? नको. कोण मरतंय? निरपराध. झेलेन्स्की निवांत आहे, त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना हिरो व्हायचंय. आणि मग ते हिरो होत असताना ते आपल्याच देशातल्या लोकांची, म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये, त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळे वेगळे प्रवाह असू शकतील. पण एक लक्षात आलं असेल की ही बाजू रशिया बरोबर आहे, ही बाजू कळल्यानंतर रशियाचा निषेध थांबला, भारतामधला तरी थांबला किमान. अशा प्रकारे जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्यासाठी पत्रकारांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मला असं वाटतं
की देशावरती युद्ध लादलं गेलं आणि सैनिक कमी पडायला लागले. तर तुम्ही आम्ही देशासाठी शस्त्र हाती घेऊन युद्धभूमीवर जाऊ. इथं राहून आपल्या घरात राहून जर तशी परिस्थिती आली तर आपण घरात राहून लढलं पाहिजे. आणि म्हणून आज समाजामध्ये जो एक वाईट विचार येतो, चुकीचा विचार येतो, तो पसरतो, चुकीचं नेतृत्व येतं ते पसरतं आणि मग त्याच्या विरुद्ध आपण जर बोललो नाही तर मग जे बोलणार आहेत त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येईल. मग आपला आवाज भले हळूहळू असेल पण तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. आज एवढी सोशल मीडियामध्ये ताकद आहे की आपलं ते एक आर्टिकल होतं पुतीन साहेबांचं, पुतीन यू आर राईट, हजारो लाखो लोकांपर्यंत ते पोहोचलं. आणि ते कसं पोहोचलं? व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ते कितीतरी वेळा मला परत आलं, नाव काढलं गेलं, हे परमेश्वराचे आभार मानतो मी त्यासाठी. पण म्हणजे समाजाला तो लेख वाचल्यानंतर आपण आणखी कोणाला तरी, आपल्या मित्राला जागा करावं, आपल्या कुटुंबियांना जागा करावं, समाजाला असं वाटलं म्हणून त्यांनी तो लेख दिला. अशा पद्धतीने तुम्ही आज जेव्हा केव्हा काही लिहिता ते अशा पद्धतीने इतक्याच वेगाने पसरतं. म्हणजे आता काय, हे नक्की आहे. आणि म्हणून आपला आवाज क्षीण आहे असं बिलकुल नाही. तुम्ही योग्य लिहिलत, अचूक लिहिलत, लिहिलत की बाहेर इतकंच आहे ते. आणि म्हणून मग सैनिकांप्रमाणे आपण लेखणी हातात घेऊन लढायला प्रारंभ केला पाहिजे. बरोबर. खूप सुंदर माहिती देत आहात सर तुम्ही. आणि त्याच अनुषंगाने असं विचारायचं वाटतं, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन पण करता आहात आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही अशा वृत्तपत्रासाठी लिहितो आहे की जे व्यक्ती केंद्रित नाही आहे. इथे सर्वांच्या मतांचा आदर होतो आहे आणि इथल्या प्रत्येक लेखिका मनमोकळेपणाने आपलं मत व्यक्त करू शकत आहेत, जे देशाच्या आपल्यासाठी आहे. आणि आपला त्याचमुळे या आपल्या विचारांमुळेच आपला साप्ताहिक जनमंगलचा जो बेल आहे तो गगनावर चढतो आहे. पण मग अजून पण याच्यामध्ये हा खूप जास्ती लोकांपर्यंत पोहोचतो पण आहे आपला विचार, आपली ही चळवळ. पण अजून ती जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल, आपला दर्जा अजून कसा उंचावेल, तर याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. जेव्हा आपण उत्तम विचार देतो किंवा आपण काय विचार देणार, जो उत्तम विचार आहे तो आपण निवडला आणि आपण त्याचे फॉलोअर्स झालो. म्हणजे आपण कोण आहोत? तर आपण मूलतः वाचक आहोत. आज आपण संपादक मंडळात आहात. जर एखादा चुकीचा विचार जर कोणीही लिहिला आणि तो जर पाठवला संपादक मंडळाकडे, तर तो लेख तुम्ही ठेवणार नाही, तो काढून टाकाल किंवा पटकन त्याला सांगाल, म्हणजे नेहमीच्या पद्धतीने, की हे जे मांडलंय हे चुकीचं आहे, ही वस्तुस्थिती अशी नाही, ही अशी आहे. असे अभ्यासू संपादक मंडळ आहे. त्यामुळं कोणता लेख निवडायचा, कोणता लेख नाकारायचा हे ठरवण्याची एक प्रक्रिया आहे, ती पार पाडली जाते. जर तुम्ही आम्ही एकत्र आलो आहोत तो उत्तम विचाराचे आपण सगळे अनुयायी आहोत म्हणून आपण एकत्र आलो. आणि या पद्धतीने ज्या ज्या वेळेला हे मांडलं जाईल, इथं लिहावंसं वाटेल, त्या वेळेला कुठलंही बंधन असणार नाही, बर्डन असणार नाही, कुठलीही भीती असणार नाही. मी आता हा लेख लिहिलाय आणि त्याच्यामध्ये कानामात्रा वेलांटी चुकलेली आहे, पण कानामात्रा वेलांटी दुरुस्त करणारे लोक आहेत. मी माझ्या लेखामध्ये एखादा चुकीचा विचार मांडलाय आणि मग असं लक्षात येतं की संपादक मंडळ तो लेख दुरुस्त करतंय आणि त्यातलं जे जे चांगलं आहे ते घेतंय आणि त्याला प्रसिद्धी मिळते. माझा आवाज, मला जे म्हणायचंय ते लोकांपर्यंत जातंय. असे अनेक विषय आज सुद्धा आहेत की जे आपण बोलायचं नाही असं ठरवतो. नाही बाबा, या विषयावर आपण बोलायला नको असं वाटतं. का बोलायला नको? उगा काहीतरी होईल, उगा दगडफेक होईल. म्हणजे एखाद्या चुकीचा विचार सुद्धा आपण ऍक्सेप्ट करतो आणि आपण असं म्हणतो की अरे काय, म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झाला तर आपण म्हणतो काय नडलं होतं इतक्या मोठ्या लोकांशी लढायला, चांगलीच खुमखुमी आहे. पण ती त्याच्या पद्धतीने लढत असते, त्याच्या विचारांनी लढत असते. कधीतरी असह्य होतं त्यावेळेला वेडात मराठे वीर दौडले सात, तशा तलवारी बाहेर पडतात
आणि मग तो विचार बाहेर पडतो. बरोबर. असं जेव्हा वेडेपणा होतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं एक असहाय्यता असते, अस्वस्थता असते आणि असह्य झालं म्हणून लढण्याचा विचार असतो. म्हणून असं आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही उत्तम विचार देता आणि ही चळवळ काय आहे हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल त्यावेळेला एक एक अनुयायी वाढत जातो, बरोबर. एक एक वाचक वाढत जातो आणि मग त्या वाचकाला लक्षात येतं की मी लेखक आहे. वाचकाला याची जाणीव व्हायला पाहिजे की मी वाचकच नाहीये नुसता, तर मी उत्तम वाचक आहे. पण मला लिहायला पाहिजे ते या विषयावर, याच्यावरती या विषयाकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि मग त्या विषयावर त्यांनी लिहायला पाहिजे. मग छोटीशी घटना असेल किंवा मोठी घटना असेल त्याच्यावरती त्याला मत व्यक्त करावं असं वाटलं पाहिजे. आणि ही चळवळ असल्यामुळं जशी ज्योत से ज्योत लगाते चलो तसं विचारांची ही ज्योत आपण त्याचा प्रसार होत जातो आणि मग त्याची वाढ होते. बरोबर. त्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही, ते आपोआप वाढत जातं, आपोआप लोक मिळत जातात. मग आज पाहिलं ना तुम्ही की अगदी आपण 2 वर्षापूर्वी पाहिलं तर 20,000 फॉलोअर्स होते आणि आज जर पाहिलं तर 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. एकाच पेजचे 72,500. आजचाच मी आकडा बघितला. 72,000 फॉलोअर्स जेव्हा एखाद्या पेजला मिळतात तेव्हा तुम्ही काहीतरी तिथे देताय आणि ते जे लोकांना आवडतंय, जे महत्वाचं वाटतंय. प्रतिक्रिया व्यक्त करतील का? कठीण विषयावरती प्रतिक्रिया व्यक्त करणं खरोखरी योग्य नाही. पण तरी देखील प्रतिक्रिया कशी व्यक्त करावी हे एकदा समजलं की मग तुम्ही लिहायला लागता. अगदी म्हणजे वाचकांची पत्र हा माझ्या खूप अभिमानाचा, आनंदाचा, औत्सुक्याचा विषय असतो. म्हणजे वृत्तपत्रामधलं काय सगळ्यात सुंदर आहे तर मला असं वाटतं की ती वाचकांची पत्र, मग संपादकीय. कारण तुम्ही समाजामध्ये पोहोचताय. तुम्ही काहीतरी मागच्या अंकात दिलंय, त्या अंकामध्ये काहीतरी खटकलंय आणि मग तो जागा होतो आणि लिहितो. ही जागरूकता निर्माण करणं समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग आज मी काय करतो, नोकरी करतो, घरी येतो, काय किराणा सामान आहे ते आणतो, रात्री जेवतो, टीव्ही बघतो, सिरियल बघतो. त्या मालिका बघून झाल्या की मला मग कशाची गरज वाटत नाही. मग देशाचं संरक्षण सैनिक बघतील, समाजाचं संरक्षण पोलीस बघतील. ते पोलीस आहेत ना चौकामध्ये उभे. पण मग माझी जबाबदारी पण आहे असं म्हणून चालणार नाही. रस्त्यावरती कचरा आहे, नगरपालिकेची गाडी येते आणि कचरा साफ करते, पण माझी जबाबदारी काय आहे, रस्त्यावरती कचरा मी टाकू नये. पहिली प्रतिक्रिया मी टाकू नये, नंतर कोणीच टाकू नये. आणि मग अशी वेळ यायला पाहिजे की नगरपालिकेच्या गाडीला कचराच सापडता कामा नये. अशा पद्धतीने आपला प्रवास व्हायला पाहिजे. आणि हे अशक्य नाहीये. परदेशामध्ये जर आपण किस्से ऐकलेत पुष्कळ, खरोखरी क्लीन सिटी असते. नाही म्हणजे नाही सापडत तिथं कचरा कुठे रस्त्यावरती. हा, तर असे बदल होऊ शकतात. काही विचित्र रूढी परंपरा होत्या आपल्या, त्या कशामुळे गेल्या? अशाच नाही गेल्या. जरठ विवाह होता, 80 वर्षाच्या 70 वर्षाच्या माणसाशी लग्न केलं जायचं त्याच्या प्रॉपर्टी साठी. कितीतरी भयानक रूढी परंपरा होत्या. सतीची चाल होती. ही कशामुळे गेली? तर ही जागरूकता असणारी माणसं, राजा राममोहन राय सारखी माणसं असतील, असे कितीतरी सावित्रीबाई फुलेंसारखे असतील, या लोकांनी जागरूकता निर्माण केली आणि मग तो विचार समाजाने घेतला. तिथं त्यांना असं म्हणायला सुरुवातीला विरोध तर होणारच, तुम्ही लिहिताय, तुमच्यावरही टीका होणार. पण होतं काय की तो विचार जेव्हा स्वीकारला जातो, थोडासा उशिरा स्वीकारला जाईल, तो जेव्हा विचार स्वीकारला जातो तेव्हा तो रुजतो सुद्धा. आता हुंडा प्रथा पूर्वी किती होती? 10 वर्षापूर्वी किती होती? 10 वर्षापूर्वी मला आठवतं की एकही लग्न हुंडा न घेता व्हायचं नाही, इतका तो मोठा प्रकार होता. पण आज समाज खूप बदलत चाललाय. सगळा संपलाय विषय असं नाही. स्त्री भ्रूण हत्या, मला वाटतं आपण 96-97 साली स्त्री भ्रूण हत्या वास्तव पुस्तक समाजातल्या असंख्य लोकांकडून ते तयार करून घेतलं.
त्यांचे लेख मागवले. त्याच्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी वगैरे असे लेख लिहिले होते आणि त्याचं वास्तव स्वरूप लोकांपर्यंत आलं. आणि मग त्यातून काय झालं की असं म्हणत नाही की जगभरातलं सगळं बदललं. मी सांगतो की जगभरामध्ये बदल होण्यासाठी कुठेतरी एक छोटीशी ज्योत पेटायला पाहिजे, पण आपल्या आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या 4 कुटुंबांपुरतं, आपल्या गावापुरतं, आपल्या शहरापुरते, आपल्या जिल्ह्यापुरती जशी जशी प्रगती होत जाईल तसतसे ते विचार रुजत जातात. आणि असे विचार रुजवण्यासाठी प्रत्येकानीच जागं राहून घ्यायला पाहिजे, प्रत्येकानीच कचरा करणं टाळलं पाहिजे आणि प्रत्येकानी आपलं योगदान कोणत्या ना कोणत्या माध्यमातून द्यायला पाहिजे. आपोआप होत जाईल ते. बरोबर, खूप छान सांगितलं सर तुम्ही. सुचित्राजी आवाज कर. सुचित्राजी अनम्यूट करा. हा हा, आपली मुलाखत फार सुंदर रंग चढत चाललेला आहे. मग ती रूढी परंपरा असो, रशिया युक्रेन युद्ध असो, युथ वर्ग असो, वास्तवता लिखाण असो, तर तुम्ही तर मुख्य मार्गदर्शक आमचे जनमंगलचे आहातच. पण एक प्रख्यात पत्रकार म्हणून तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, तुमच्या गाठी भेटी होतात. आज समाजाकरता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या घडत नाहीये, किंवा राजकारणामध्ये ज्या घडू नये त्या गोष्टी घडतात. या दोघांमध्ये फार फारकत वाढत चाललेली आहे. देशासाठी जे मुख्य मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून प्रत्युत्तर सभा, सवाल जवाब यावरच मीडिया काम करते आहे आणि लोकांना एंटरटेन करते आहे. तर यामुळे देशाचे जे नुकसान होत चाललेले आहे ते साधारणतः कोणाला आपण जबाबदार मानू, की याकरता आपण लोकांनी काय पाऊल उचलायला हवंय? आता युथ वर्ग उचलायला हवाय की आपण काहीतरी लेखणी उचलायला हवी आहे? असं तुमच्याकडनं आम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन ऐकायला नक्की आवडेल. हे तुमचं अगदी बरोबर आहे. बघा, एक गाव माझ्या बघण्यात होतं असं म्हणतो, म्हणजे आता कोणी ते दाखव असं म्हणायचं नाही, पण त्या गावामध्ये साधे रस्ते सुद्धा नव्हते. तुमच्या निवडणुका आल्या की ते गाव काय पद्धतीने पार्ट्या घ्यायचं, काय पद्धतीने त्यांच्या घरोघरी ज्या मागण्या असायच्या त्या मागण्या पूर्ण करून घ्यायचे आणि एक गठ्ठा मतं देऊन टाकायची. त्या गावचा विकास नाही होणार. पण वृत्तपत्र हे खरोखरी अंकुश आहे. त्याही पेक्षा वृत्तपत्राचा दबाव पण असतो. एक दबाव गट असतो ना असा, की तो गट जर असेल तर मग त्या समाजाच्या एक गट असतो, दबाव गट असतो. तर त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे अंकुश ठेवला जातो. तसं वृत्तपत्र हा सर्वात मोठा दबाव टाकू शकतो. आपण बघितलं असेल की एखादी घटना जर वृत्तपत्रानं सांगितली की एक फोटो छापला की अमुक अमुक या ठिकाणी कचरा आहे, अगदी छोटं उदाहरण घेतो, मोठी उदाहरण घ्यायला नकोच आज, तर तशी बातमी आली की ताबडतोबीनं तो कचरा दुसऱ्या दिवशी स्वच्छ झालेला असतो. अशा प्रकारे नुसत्या बातम्या येण्याने सुद्धा अनेक प्रश्न सुटताना दिसतात. हे आपण सगळे जाणतो. आता होतं काय की लोकांना जे आवडेल ते देण्याचा, लोकांना एखाद्या गोष्टीकडे जाऊ न देण्याचा, म्हणजे मला एखादी घटना घडलेली आहे आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होतंय समाजाचं, हे फार धोकादायक वाटतं राजकारणी लोकांना. मग ते काय करतात, अशी एखादी घटना दुसरी निर्माण करतात की सगळं तुमचं लक्ष तिकडे गेलं पाहिजे. महागाई किती प्रचंड वाढते आहे, ती वाढणार आहे हे आपल्याला केव्हाच ठाऊक होतं. युद्धाचे परिणाम कसे होणार आहेत हेही आपल्याला ठाऊक होतं. मग आता आपण तुम्हाला आठवत असेल की युद्ध ज्या वेळेला सुरू होतं युक्रेनवरती, जेव्हा अगदी सुरुवातीचं बघा की गव्हाचे दर खूप वाढतील असं आपण केलं होतं. कारण युक्रेनमध्ये गहू पिकतो, रशियामध्ये गहू पिकतो आणि भारतामध्ये गहू पिकतो. पण मग जगभराचं जी काही मागणी आहे ती पूर्ण होणार नाही. मग ती जर पूर्ण होणार नाही तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार सामान्य नागरिक म्हणून पण आपण करतो. मग अशा वेळेला त्याच्यावरती आपण ती महागाई वाढेल असं जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला एक प्रकारची जागरूकता निर्माण होते. मग काय होत, आज तुम्ही बघितलं असेल या 2-4 दिवसामध्ये की गव्हाची निर्यात बंद केली. योग्य पाऊल आहे. आता युद्ध परिस्थितीमध्ये आणखी काय काय करावं लागेल, तर अशा प्रकारे त्या
उपाययोजना सुरूच असतात. पण असं म्हणतात की त्याच्यावरून लक्ष लक्ष दुसरीकडे जावं म्हणून अनेक घटना घडताना दिसतात. मला काय म्हणायचं की आपल्याला काय आवडतं की या नेत्यांनी त्या नेत्याला काय बोललं, त्या नेत्यांनी या नेत्याला किती वाईट बोललं, आणि मग त्याच्या हेडलाईन्स होतात आणि आपण त्याच्यात गुंतून जातो. तद्दन भिकार मालिका आहे की असं कधीच घडू नये कोणाच्या घरामध्ये, असं आपल्याला वाटतं आणि आपण त्या पाहत बसतो आणि त्यात रमतो आणि एकमेकांना विचारतो की आजच्या एपिसोडला काय झालं, घेतलं का त्या मुलीला बाहेर ठेवलेल्या घरात, घेतलं का ते, असं काहीतरी विचारत राहतो आपण. आणि मग त्यामुळं करमणुकीची साधनं, लक्षात घ्या, करमणुकीची जी साधनं आहेत ती पण आपल्या देशाची मोठी हानी करतात. म्हणजे तुम्ही जर मला आवडता चित्रपट आहे, तो चित्रपट जर मी बघायला असेल आणि त्याच क्षणी एखादी खूप मोठी गोष्ट भारतामध्ये घडते आहे आणि मला जर तिथं जंजीर लागला आहे अमिताभचा, तर मी दोन्हीपैकी काय पसंत करेन? मी जंजीर बघणं पसंत करेन. खूप दिवस झाले बघितलं नाही आणि मला अमिताभ आवडतो आणि मी तो बघणार. आणि मग मी तिथं काय घडतंय ना बघू, नंतर येईल उद्या पेपरला असं म्हणून, म्हणजे मी जाणार राहणार नाही, मी तिथे अडकून बसेन. म्हणजे ती जागरूकता माझी एकट्याची, मी लक्ष दिलं काय आणि नाही दिलं काय फरक पडतो, या विचारामधून मी जेव्हा बाहेर पडेन, परत लक्षात घ्या की मी एकट्याने जर जंजीर पाहिला तर तसं होत नाही, अनेक जण पाहणारे असतात. आपलं IPL सुरू आहे, आपण बातम्या देत नाही, म्हणजे तुम्ही बघत असाल अनेक वृत्तपत्र अनेक बातम्या देत नाही, दिल्या तर तिसऱ्या पानावर देतील, चौथ्या पानावर देतील, मागं कुठेतरी टाकून देतील, दुसऱ्या पानावर देतील, किंवा अगदी अशी बातमी देतील की त्याच्यामध्ये काही तुम्हाला निरसता जाणार आहे. एखादी बातमी वाचल्यानंतर उत्सुकता वाढायला पाहिजे, तशी देत नाही. मग तिथं नेमकं काय घडतंय, तिथं काय वास्तव आहे? म्हणजे आपण कोविड काळामध्ये जाणून घेतलं की आपण आरोप करत राहिलो की वुहान मधून चीननी सोडलेला व्हायरस आहे, पण जागरूकता निर्माण झाली का? नाही झाली. जागरूकता निर्माण झाली नाही असं मी का म्हणतो हे समजून घ्या. तर आपण आजही चीनच्या मालावरती बंदी घातलेली नाहीये. जर जागरूकता निर्माण झाली असती तर एकाही व्यक्तीनं चीनचा कुठलाही अर्थात आपण चीनवरती बहिष्कार टाकल्यानं चीनची किती हानी होईल याच्यावर सुद्धा संभ्रम आहे. म्हणजे मी हा बहिष्कार टाकून किती होईल, पण मग देशनिष्ठा राष्ट्रनिष्ठा म्हणून आपण एक पाऊल तरी उचललं का? आज घेताना दुकानात गेल्यानंतर मी असं म्हणतो का की नाही हा चीनचा माल आहे, हा मला नको आहे, तू दुसरा दे. पण मग मला असं लक्षात येतं की मी या देशाचा नाही तर मी त्या देशाचा घेईन. भारतामध्ये निर्माण झालेला घेईन का? मग त्याची क्वालिटी काय असेल, मग तो घेतला तर तो किती दिवस टिकेल, तो किती महाग आहे त्याच्यापेक्षा, असं थोडंसं होत जातं. आज आपल्या रस्त्यावरती धावणाऱ्या फॉरेनच्या गाड्या बघा, उत्तम गाड्या म्हणून घेतलेल्या आहेत, पण देशात निर्माण होणाऱ्या गाड्या आपण खरेदी करतो का? म्हणजे आपल्याला हा विचार रुजवण्याचं काम हे करून घ्यायला पाहिजे, स्वतःमध्ये तसे बदल होत गेले पाहिजेत आणि ही जागरूकता निर्माण केली पाहिजे. वृत्तपत्र हेच जागा करण्याचं काम करतील. म्हणजे बघा ना की समजा चीनच्या मालावरती बहिष्कार टाकायचा, आडून पंतप्रधानांना, आडून मुख्यमंत्र्यांना, आडून ह्या लोकांना सांगावं लागतं की बाबा रे चीनच्या मालावरती थोडं कंट्रोल आणा, कारण आपला पैसा जातोय आणि आपल्या सीमेवरती आज जी शस्त्रास्त्र लावलेली आहेत त्यातून भारताला नष्ट करण्याचे प्रयोग होत आहेत. लक्षात आलं का? मग हे सांगण्याचं काम हे आधी वृत्तपत्रांनी केलं पाहिजे, त्यांना नाही बोलून चालणार. आज पंतप्रधान जर ही गोष्ट बोलतील तर वितुष्ट निर्माण होईल दोन देशांमध्ये. आज प्रत्येक देशाच्या पंतप्रधानांची, तिथल्या लोकांशी आम्ही तुमचे मित्र आहोत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आभास का म्हणलं मी, तर असे इतके चांगले रिलेशन निर्माण झाले पाहिजेत. म्हणजे पुतीन आले तरी आमचेच आणि ते बोरिस आले तरी आमचेच,
ट्रम्प आले तरी आमचे, असं व्हायला पाहिजे. आणि ते होण्यासाठी अशा मोठ्या पदावरच्या लोकांना बोलावं लागणार नाही. पण ही राष्ट्रनिष्ठा जर आपल्यामध्ये असेल तर आपण ते पाळू. म्हणजे महात्मा गांधींनी खादीचं वस्त्र वापरायला सांगितलं. सावरकर टिळकांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती, पण त्यांना परराष्ट्र मंत्री नव्हते, ते पूर्ण देशाशी एकनिष्ठ होते. आज तशी परिस्थिती राहिली नाही. आपल्याला सगळ्या जगाशी रिलेशन चांगले ठेवून आपल्याला आपला हेतू साध्य केला पाहिजे. म्हणजे भारताची मार्केट आहे, भारताची बाजारपेठ आहे, म्हणूनच आज आपल्याशी लोक 4 देश बरे वागतात. अदरवाईज काही गंभीर होऊ शकलं असतं. आता तुम्ही बघितलं असेल की काश्मीरच्या अतिरेक्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आली, ती एवढी अत्याधुनिक आहेत की तेवढी अत्याधुनिक शस्त्रास्त्र आपल्या मिलिटरीच्या हातात आहेत का नाही, हा प्रश्न आहे. मग ही आली कुठून? बचाव काही होईल. बचाव असा आहे की ते अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेनं सोडून दिलेली शस्त्रास्त्र, पण ती अतिरेक्यांपर्यंत पोहोचली कशी, सीमेवरती भारताच्या पोहोचली कशी? तर अशा प्रकारे आपण जागरूक राहून आपली जबाबदारी आपण पूर्ण करत राहायला पाहिजे. आणि यातूनच ते बदल घडतील. हो, पण मग असं आहे सर की झोपलेल्याला आपण जागृत करू शकतो, पण ज्या समाजाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला आपण कसं जागृत करू शकतो? म्हणजे कधी कधी लेखक लिहायला तयार असतो, त्याच्याजवळ ती शक्ती असते की म्हणजे लेखणीला जी धार असते ती तलवारीपेक्षा जास्ती असते, किंवा तिचा वेग पोहोचण्याचा जो असतो शब्दांचा, वृत्तपत्रांचा, तो एखाद्या बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्ती असतो. पण जो समाज ढोंग करतोय, सोंग करतोय की मी झोपलेला आहे, तर अशा वेळेला लेखकांना सुद्धा नैराश्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं. तर याबद्दल काय म्हणताय तुम्ही? हे क्षणिक नैराश्य असेल असं मला वाटतं. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, तर समजा भारताविरुद्ध युद्ध सुरू झालं आणि ते सैनिक काही रस्त्यावरती आलेले आहेत, आपल्या रस्त्यावरती आलेत असं म्हणू आपण. एक आवाज कोणास तरी माईक डिस्टर्बन्स आहे. तर समजा रस्त्यावरती आलेले आहेत, आणि मग आता मला सांगा तुम्ही की हा समाज झोपेचं सोंग घेईल का? ज्या वेळी देशावरती संकट आलंय त्यावेळी 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा हातात काठी घेऊन उभं राहिलंय. म्हणजे आपले जागे करण्याचे प्रयत्न जे आहेत ना ते थोडे कमी पडत असतील, किंवा तो प्रश्न ज्वलंत धगधगता आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती लक्ष द्यावं अशी गरज त्यांना आज वाटत नसेल. त्याचं महत्व पटवून द्यायला आपण काही पडत असतो. पण ज्या क्षणी त्याचं महत्व या समाजाला पटेल त्या क्षणी हा समाज जागा होईल, आणि मग ते सगळे एक होऊन लढतील. आणि म्हणजे समजा ती चळवळ जर तुम्ही सुरू केली तर, आणि तो विचार पोहोचत नाही, नैराश्य येतं, हे सगळं खरं आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्त्री मुक्तीच्या संदर्भातले, स्त्री शक्तीच्या संदर्भातले लेख जेव्हा येतात समाजासमोर त्यावेळेला त्याची हेटाळणी होते. पण ज्या वेळेला एखादं गंभीर घटना घडते त्यावेळेला त्यावरती प्रतिक्रिया द्यायला सगळा समाज पुढे येतो. मी तुम्हाला काही फोटो पाठवेन की आपण एखाद्या मॅडमनी जी आंदोलन केली, आपण संख्या मोजू शकत नाही एवढ्या रस्त्यावर आलेल्या होत्या. आणि मग असं ज्या वेळेला होतं, पण इतर वेळेला तुमचे लेख वाचून कोणी तयार होईल का याला रस्त्यावरती? तर नाही येणार. पण तुम्ही रुजवत राहायला पाहिजे, ती गोष्ट सातत्याने सांगत राहायला पाहिजे. असं बिलकुल नसतं की समाज झोपलेला आहे, त्याचा इंटरेस्ट दुसरीकडे कुठेतरी जातोय. त्यामुळं आणि आता प्रतिक्रिया देण्याची वेळ आलेली नाहीये. पण हे पाहिलं असेल की संपूर्ण भारतामध्ये सत्ता परिवर्तन होतं. कोणीही म्हणत नाही की हे लोक सत्तेवर येतील आणि ते लोक बहुमत घेऊन जातात. हे काय असतं? उत्तर प्रदेश मधल्या, दिल्ली मधल्या, राजस्थान मधल्या, गुजरात मधल्या माणसाला काहीतरी आतून जाणवत असतं. ती लाट आलेली असते, ती लाट सुद्धा भल्या भल्या जाणकारांना ओळखता येत नाही.
ती अशी आतून वाहत असते. पाण्याच्या वर स्थिर असलेलं पाणी आहे, पण आतला प्रवाह मात्र एवढा प्रचंड आहे की उसळलेल्या लाटा त्याच्या समोर काहीच नाहीये. समाज असा आहे, त्याला बरं वाईट सुख बरोबर कळत असतं. पण मग आपण काय करायला पाहिजे की त्याचं मत निर्माण करण्यासाठी अगदी हळूहळू त्याच्यावरती तो प्रयोग केला पाहिजे. त्याच्याशी त्याला बोलतं ठेवलं पाहिजे. त्यांचं मौन व्रत असलं तरी हरकत नाही, पण तो बोलत राहायला पाहिजे आपल्याशी. जेव्हा तो वाचतो तेव्हा तो बोलतो. असा आज समाजामध्ये एकही घटक नाही की एखाद्या घटनेचा त्याच्यावरती प्रतिकूल परिणाम होत नाही, त्याच्या मनात आंदोलन निर्माण होत नाही, असं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कंप्लेंट्स खूप जास्त आहेत. म्हणजे समाजातला एक घटक म्हणून माझ्या जर आतली खदखद बघितली तर मी व्यवस्थेला कंटाळलोय, ह्या भ्रष्टाचाराला कंटाळलोय, चौकात चौकात होणाऱ्या लुटीला मी कंटाळलोय, गटबाजीला कंटाळलोय, राजकारणाला कंटाळलोय म्हणजे मला तिरस्कार निर्माण झालाय. मग मी अशा वेळेला काय करतो की नको या व्यापामध्ये फंदामध्ये, माझ्या घरी काही तुम्ही भाकरी आणून देणार नाही आहात. मग मी काय करेन, तर मी माझं हे सगळं मनात ठेवेन. मला एकच मार्ग आहे, तो म्हणजे मतपेटी. तेव्हा मी बोलेन. किंवा माझे मित्र घरात आले की मग मी जागा होतो. त्याच्या आधी होत नाही. पण मित्र मित्र एकत्र बसलो आणि एखादा विषय निघाला की मग त्याच्यावरती मांडली जाणारी मत बघा. ज्याच्यावरती तुमचा मौनाचा आरोप आहे त्यांना घेऊन या आणि मग बघा त्याची जाण काय आहे. समाजाला झोपलेला समजणं, मूर्ख समजणं हे राजकीय नेत्यांना किती भोवलेलं आहे हे ते सांगतीलच. प्रत्येक गोष्ट असेल ती तिथपर्यंत पोहोचते आज. तो वेगही तेवढा आहे. आणि म्हणून नैराश्य येईल. काय येईल? कारण आपण हे सगळं मोजतो. ते कशामध्ये मोजतो? लाईक्स मध्ये मोजतो. ते शेअर्स किती झाले ते त्याच्यामध्ये मोजतो, किंवा मला आलेली पत्रामध्ये मोजतो. पण असं नाहीये हो. ज्ञानेश्वरांना कुठं कोणी पत्र लिहिलंय? कोणी सांगितलं होतं ज्ञानेश्वरांनी हे घरोघरी ज्ञानेश्वरी घ्या आणि ती वाचा, पारायण करा, असं सांगितलेलं नव्हतं. विलंबानं सुद्धा ज्या वेळेला त्याचं महत्व तुम्हाला पटतं त्यावेळेला त्याची ती जागरूकता दिसून येते. म्हणजे आपण एका वेगळ्या नजरेने पाहायला पाहिजे की आहे तुझ्या मनात, आहेस तू जागा, पण मला समजत नाहीये. पण मग जाग तो केव्हा होईल? ज्या वेळेला तुम्ही त्याला सन्मानाने तुमच्या चळवळीत बरोबरीनं खांद्याला खांदा लावून बरोबर घ्याल, तेव्हा तो जागा होईल. आणि असंही जाणवेल, म्हणजे मला तरी खूपदा जाणवतं की मी एखाद्या गोष्टीवरती महिने अभ्यास करतो आणि एखादा अजिबात अभ्यास न केलेला सामान्य माणूस मला पीएचडी झाल्या इतकं ज्ञान त्याच्याकडून मला मिळतं. याची जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा मी जागा होतो. अशा प्रकारे आपण किती प्रतिक्रिया आल्या त्याच्यावर काय असं नसतं, तर ते मत तो लक्षात ठेवतो आणि मग त्याच्या मैफिलीमध्ये त्याच्या मित्रांमध्ये तो बोलत असतो. असं ठार म्हणजे मला यात इंटरेस्ट नाहीये असं महत्वाच्या विषयांवर समाज करत नाही असं मला वाटतं. किंवा आपल्याला असं वाटतं की आज माझी दिशाभूल चालली आहे, आज हा प्रश्न निर्माण केलाय, अरे हा काय महत्वाचा प्रश्न आहे का? ह्याच्यावरती का चर्चा होतीये? ह्याच्यावरती काय हेडलाईन्स येत आहेत? ही माझी कंप्लेंट आहे. पण म्हणून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे समाजाने दुर्लक्ष केलंय असं समजण्याचा वेडेपणा करू नये कोणी, असं माझं. आणि म्हणून लेखकांना मी विनंती करेन की तुम्ही जे दिसतंय ना त्याच्याकडे जाऊ नका. आतला प्रवाह, समाजाच्या आतून वाहणारा, समुद्राच्या आतून वाहणारा जो प्रवाह आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. मी एखादा लेख लिहिला आणि माझी तारीफ केली की मी वा वा वा, मग आता मी पुन्हा त्याच विषयावर लिहिलं पाहिजे असं नसतं ते. तर मी जे लिहितो ते आवडतंच. आणि मग आपल्याला लक्षात येईल काही महत्वाच्या गोष्टींकडे लाखो फॉलोअर्स झालेले आहेत आज. ते उगाच होत नाहीत. एकही प्रतिक्रिया न देता लोक ऐकतात आणि ते अचूक वेळी वापरतील यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. या समाजाची शक्ती काय आहे ही अनेकांना कळाली होती. म्हणजे आणि समाज म्हणजे कोण? म्हणजे विवेकानंदांनी तरी म्हणलं की मला फक्त 100च तरुण द्या,
त्यांनी जास्त मागितलं नव्हतं आणि त्यांना माहिती आहे की हे 100 तरुण म्हणजे हा समाज भेट. ज्ञानेश्वरी हा एकच गोष्ट आहे अशी नव्हे, तर अशा प्रकारच्या असंख्य चळवळी अशा उभ्या राहिल्यात ज्या टिकून आहेत आणि त्या त्या देशाला एक प्रकारचं मनस्वास्थ्य येतं असं नव्हे, असं खूप काही देऊन जातात. कुटुंब स्वास्थ्य देऊन जातात, आचार विचाराची पद्धती देऊन जातात. ही चळवळ इन्स्ट्रक्ट केलेली नाहीये, ज्ञानेश्वरांनी सांगितलं नाहीये की या चळवळीत अशी पताका घ्या, डाव्या खांद्यावर घ्या, उजव्या कसलेही बंधन नियम घातलेले नाहीत. जेव्हा आपल्याला समजलं की अरे हे महत्वाचं आहे, तेव्हा ते मी पताका खांद्यावर घेतली. इतकंच महत्वाचं आहे की लेखकांनी या बाबतीत म्हणजे प्रतिक्रिया आल्या नाहीत, सुरुवातीला येत नाही, पण नंतर ते लेखक कुठं पोहोचतात, गळ्यातले ताईत होतात. मला माहिती आहे, मी पाहिलेलं आहे की ज्या व्यक्तीपर्यंत आपण कधी पोहोचणार नाही अशा व्यक्तींनी मला आपल्या परिवारातल्या लेखकांची नाव सांगितली. त्यांचा लेख, त्यांची पुस्तक, त्यांचं कादंबरी वाचली, कसली वाचली, यांनी वाचली, आमच्या सासऱ्यांनी वाचली, आमच्या सासूबाईंनी वाचली, असं खूपदा होतं. आणि मग ते लेखकापर्यंत पोहोचत नाही. पण लेखकाच्या पर्यंत पोहोचत नाही याचा अर्थ त्याचा परिणाम होत नाही असं बिलकुल असत नाही, असं कधीही कुठल्याही लेखकाने मला सांगू नये. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की समूह टिकून राहू शकत नाही, पण चळवळ टिकून राहू शकते, ती जर योग्य मार्गाने वाटचाल करत राहील तर. आज जनमंगल समूहामध्ये जवळपास 4 भाषांमधून म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या 4ही विभागातून काम चालू आहे. संस्कृत आणि हिंदीचं यावर्षी जास्त वाढलेलं राहील असा विश्वास मला वाटतो. आणि आजच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्व वाचकांना, लेखकांना, सर्व हितचिंतकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ इच्छिते. या ठिकाणी मी ऋतुजा देशपांडे या ज्या आपल्या मार्गदर्शक आहेत यांचं पण या ठिकाणी अभिनंदन त्यांनी मी जनमंगल आपल्याला खूप पुढे जाता आलं. म्हणजे सगळ्यांना हे जनमंगल माझं आहे असं वाटणं ही एक खूप मोठी आपल्या कामाची नकळत दिलेली पावती आहे. आणि त्यावेळेला त्या प्रतिक्रिया आपल्याला योग्य वेळी मिळाल्या. तुम्ही जसं म्हणताय तसा एक मूक समाज हा आपल्या पाठीशी असतो, आपलं संपादकीयाची वाट पाहत असतो. अनेकांनी सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे मांडता त्यामधून की बरंच पुढे असं घडणार जे असतं ते आधीच त्या ठिकाणी मांडलेलं असतं. तर हा एक प्रकारचा द्रष्टेपणा मला वाटते जनमंगलच्या संपादकीयमध्येही असतो, एकंदर अंकामध्येही असतो. एक मी वेगळ्या प्रकारचा प्रश्न असा विचारते तुम्हाला की अनेक जण आम्हाला विचारतात की आम्हाला जनमंगलचा अंक आवडतो, म्हणजे 80 पानांचा जवळपास मराठी अंक असतो, महाराष्ट्र बीट्स मधला इंग्रजी अंक असतो. तर यामध्ये इतर समूहापेक्षा एकदम वेगळेपणे, हटकेपणे, एकतर याच्यामध्ये राजकीय बातम्या नाही आहेत, तर ते राजकीय विश्लेषण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा संपूर्णपणे साहित्याला वाहिलेला अशा प्रकारचा अंक. त्यामुळे वाचक आणि लेखक हे दोन्ही याची वाट पाहत असतात की आज माझी तर अनेक जण आपल्याला असं जातं किंवा लोकरोजच्या माध्यमातून जी विविध प्रकारची पुस्तकं प्रकाशित होतात त्यामधले बरंच साहित्य ललित साहित्य असतं. मग ललित साहित्याचा आणि व्यक्ती विकास असेल आणि आपला अंक किंवा समाज विकास म्हणजे काय हे महत्वाची गोष्ट आहे, असं कसं एक महत्वाची गोष्ट की एक व्यक्ती म्हणजे सुद्धा चळवळ असते. समूहानं एका विचाराचे लोक एकत्र येणं ही पण मोठी गोष्ट आहे. आणि नाही म्हणजे उत्तम विचार सहजासहजी नष्ट होत नाही. मला मुळात प्रश्न नाही ऐकू आला, जर कोणाला आला असेल तर मला सांगा तुम्ही की नेमका काय प्रश्न होता. पण लोकव्रतच्या माध्यमातून केलेलं काम असेल, आज ते त्याच्या माणिकजी प्रमुख आहेत, ते पाहत आहेत ते सगळं. तर एक आहे की साहित्यिक चळवळ ही चळवळ अतिशय महत्वाची चळवळ आहे. म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास असेल, पण ज्ञानेश्वरी काय आहे
हा एक ग्रंथ आहे. भगवद्गीता काय आहे हाही एक ग्रंथ आहे. अशा प्रकारची कित्येक महत्वाची पुस्तकं आहेत. म्हणजे मला त्याच्यामध्ये मी त्या शिवखेरांच्या पुस्तकांचा पण उल्लेख करेन. तर या उत्तम विचारांच्या प्रसारासाठी आपण कार्यरत राहिलंच पाहिजे. आणि त्यातूनच म्हणजे हा जो विचार टिकवणं, म्हणजे हे सगळं जे बदललंय ना, आज आपल्यापर्यंत मौखिक ज्ञान येत नाही. म्हणजे काही परंपरातून पिढ्यातून मौखिक ज्ञान आलं असं होत नाही. पण आपल्याकडे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, आणि म्हणून तुम्ही जे काही लिहिता ते आज नामशेष होतं असं होत नाही. तर तुमचे उत्तम विचार आज आहेत, तर ते किती पिढ्यांपर्यंत पुढे जातील हे तुम्हाला सांगता येणार नाही. आणि म्हणून त्याच श्रद्धेनं प्रत्येक लेखकाने लिहायला पाहिजे की मी केवळ या पिढीसाठी, आजच्या समाजासाठी हा विचार नाही, उद्याच्या पिढीसाठी म्हणजे माझ्या मुलांसाठी हा विचार नाही, माझ्या नातवंडासाठीचा सुद्धा विचार नाही, तर कदाचित हा विचार त्यानंतरच्या पुढच्या पिढीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जाईल. आज अनेक संत असे आहेत की त्या काळात त्यांची संख्या खूप कमी आहे, कदाचित त्यांना अनुयायी पण नाहीयेत, पण आज मात्र लक्षावधी लोक त्या विचारांचे फॉलोअर्स आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत. लाओत्से हे नाव आपल्याला ठाऊक नव्हतं, पण आज लाओत्सेचे विचार मानणारे अनेक लोक आहेत. आणि ते आपल्या लोकांनी म्हणजे गांधीजींनी सुद्धा तो विचार आत्मसात केला. आणि असंच होत जातं. त्यामुळे विचार तुम्ही द्यायला पाहिजे, आणि तो कसा स्वीकारला जाईल, कधी स्वीकारला जाईल, किंवा तो तर स्वीकारला जातोच, तो नामशेष होत नाही. त्याचं फक्त त्याची प्रतिक्रिया, आपल्याला प्रतिक्रियांची सवय लागली आहे. म्हणजे नाटक आणि सिनेमामध्ये जो फरक आहे की नाही, तो फरक आहे. म्हणजे सिनेमामध्ये पडद्यावरती अमिताभ आहे, पब्लिकनी वाजवलेल्या शिट्ट्या त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, टाळ्या त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, आणि ह्यातला जिवंतपणा त्यांना जाणवणार नाही. लेखन हे अशा स्वरूपात असतं की ते कादंबरी वाचताना माझ्या डोळ्यातनं किती अश्रू गेलेत, मी किती त्यात आनंद व्यक्त केलाय, मी कसं नाचलोय, हे लेखकापर्यंत पोहोचत नाही. मग काय होतं, मग नाटक करता येतं. तेच नुसता एकही डायलॉग न म्हणता जरी अमिताभ समोरून उभा राहिला तरी पब्लिक भरपूर दंगा करेल, जल्लोष करेल, आनंद व्यक्त करेल, आणि मग ती थेट प्रतिक्रिया मिळेल. थेट प्रतिक्रिया आपल्याला मिळत नाहीत. याचा अर्थ आपल्या कामामध्ये आपण काही बदल करावा असं नाही. त्याचा योग्य तो न्याय रसिक वाचक देतात असा माझा स्वतःचा विश्वास आहे. तर प्रश्न थोडक्यात होता की ललित साहित्य जे आपण लिहितो ते त्याच्यामधून ठीक आहे, म्हणजे मी जर लिहित असेल तर मला आनंद मिळतो, पण समाजाला काय मिळतं असं? ललित लेखातून काय मिळतं? अरे, ललित लेखातून आपण फुलं पाहतो, त्यातून काय मिळतं? आपण घरात उदबत्ती लावतो, त्यातून काय मिळतं? आपण उत्तम स्वच्छ कपडे घालतो, त्यातून काय मिळतं? आपल्याशी एखादा माणूस चांगलं बोलला, त्यातून काय मिळतं? आपण एखादा धबधबा बघतो कोसळणारा, त्यातून काय मिळतं? हा जो एक स्वास्थ्याचा विचार आहे. आपल्याला ललित लेख काय देतो, तर उत्तम तुमच्या मनातल्या भावना इतक्या सुंदर करतो की एखाद्या मानसशास्त्रच त्याचं महत्व जाणू शकेल की या लेखाचा परिणाम काय होतो, एखादी गझल काय परिणाम करते, एखादी कविता काय परिणाम करते, आणि ती मनात राहते. अनेक तणावापासून म्हणजे जे उत्तम वाचक आहेत ना, असं वाटतं की वाचनामुळे तणाव निर्माण होतो. माझं उलट मत आहे की वाचनामुळे तणाव निर्माण होतो, पण तो हितकारी असा तणाव असतो. पण वाचनामुळं अनेक प्रकारचं बर्डन कमी होतं, मन सक्षम होत जातं. वाचाल तर वाचाल ही म्हण जी आहे ही निरर्थक नाहीये. आणि वाचन म्हणजे चतुरस्त्र तुम्ही द्यायला पाहिजे, तुम्ही जे देऊ शकता ते द्यायला पाहिजे. मी जर मेजर जनरल असतो तर मी सैन्यावर लिहिलं असतं, शस्त्रास्त्रावर, दारुगोळ्यावर लिहिलं असतं, या देशामध्ये
जे जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टींवर मी लिहिलं असतं. देशप्रेम कसं वाढावं याच विषयावर फक्त मी लिहिलं असतं. पण मी माझ्या समोर जे आलेलं आहे प्रत्येकाला वेगळं आहे. एक फुल दुसऱ्या फुलाप्रमाणे नसतं. एक लेखक दुसऱ्या लेखकांप्रमाणे कधीच नाही होऊ शकत. वेगळं वेगळं आहे. तेवढं म्हणजे एक चेहरा दुसऱ्यासारखा नाहीये. एक लेखणी दुसऱ्यासारखी असू शकत नाही. कॉपी करतील. बरोबर. तिथंही आहे असली कोण नकली कोण. पण ते जे लिहिणं आहे ना हे समाजाला एक उत्तम घडवायचं आहे आपल्याला. हम्म. मग आपण गाणी का म्हणतो? गाणी म्हणतो, एखादी गुणगुणतो, त्याचा कितीतरी मोठा उपयोग त्याच्या व्यक्तिमत्वासाठी होत असतो. आणि म्हणून मी तर म्हणेन की ललिता केवळ ललित असतं असं म्हणजे एखाद्या फुलांवर लिहिलं तर मन आल्हाददायी होईल. फुलांप्रमाणे माणसाचा एक मनोवस्था त्यावेळेला निर्माण होईल. इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर जसा माणूस त्या रंगांमध्ये रंगून जातो, मिसळून जातो, सोनचाफ्याचा गंध आला, रातराणीचा गंध आला तर माणूस जसा प्रसन्न होतो. म्हणजे प्रत्येकच गोष्ट आवश्यक आहे. जशी पूजा आवश्यक आहे, जसं मेडिटेशन आवश्यक आहे, ध्यान आवश्यक आहे, तसं ललित सुद्धा आवश्यक आहे. कथा, कविता, गजला सगळ्या प्रकारचं उत्तम द्यायला पाहिजे असं मात्र आहे. एकूण आपण असं म्हणू शकतो म्हणजे की आनंदाचा शोध आहे हा. म्हणजे एक गझल असो किंवा मग जसं आता तुम्ही म्हणालात इंद्रधनुष्यातले रंग असोत किंवा ललित लेख असो, काहीही असो. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आम्ही सगळ्या जणी जेव्हा जनमंगलमध्ये काम करतो तेव्हा आमचा उद्देश थोडासा हाच असतो, आनंदाचा शोध घेण्याचा. म्हणजे एकमेकांसोबत काम करताना जे फिलिंग बेटर किंवा फिलिंग ऑफ हॅपीनेस जे असतं ते खूप महत्वाचं आहे. मला आता तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय सर की तसं म्हटलं तर आम्ही सगळ्याच जणी नवख्या अगदी होतो आहोत असंही म्हणायला हरकत नाही. मला नाही असं आणि वाटत. नाही पण हे सत्य आहे, आम्ही जाणतो. म्हणजे अगदी नवीन अशी ही टीम होती सगळी आणि तुम्ही आम्हा सगळ्यांवर जो एवढा प्रचंड मोठा विश्वास टाकला आहे, आमच्यावर एवढी सगळीची जबाबदारी टाकली आहे, तर थोडंसं असं असेल कदाचित यात की फिलिंग ऑफ हॅपीनेस हेच माझ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे मला ते हवं असेल कदाचित म्हणून मी हा प्रश्न विचारते असं समजा. पण नेमकं काय म्हणजे तुम्हाला वाटलं होतं आमच्या टीम कडे बघून, तुम्हाला काय वाटतं म्हणजे आम्ही काय करू शकतो भविष्यात असं तुम्हाला वाटतंय? भविष्यातच काय, वर्तमानात तुम्ही जे काही केलंय सगळ्यांनी हे वंदनीय आहे असं मला स्वतःला वाटतं. राहिली गोष्ट आनंदाची, खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या सगळ्या जनमंगल परिवार हा काही छोटा परिवार नाहीये. या परिवारामध्ये म्हणजे 100 अनाथ मुली सांभाळण्याची शक्ती या परिवाराकडे आली. म्हणजे शाळा किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्या अतिशय म्हणजे कौतुकास्पद अशा आहेत, त्या एका कुणाच्या शक्तीला निर्माण झाल्या. पण सुरुवात जी झाली ना ती संस्कार वर्गातून झाली. अच्छा. झोपडपट्टीतल्या मुलांना जायचं, त्यांना अंघोळ घालायची, त्यांना शिधा म्हणू आपण की आपल्या घरात जे जे काही आहे ते थोडं थोडं सगळ्यांनी द्यायचं मला. आणि त्यांचे कपडे धुवायचे. कुणी धुवायचे? मी धुवायचे. म्हणजे मी धुतो नव्हतो, मॅडम धुवायच्या. पण यातून काय करायचं तर तिथं त्यांची जाऊन सेवा करायची. अशा प्रकारे ज्या वेळेला आपण काम केल्यानंतर लक्षात येतं की ह्याचा काय परिणाम होणार आहे. मी त्या मुलांचे शर्ट धुवून काय मिळणार आहे, त्यांना उत्तम आहार देऊन नेमकं काय घडवणार आहे. तर हे उद्याचे नागरिक आहेत. ही जी मुलं आहेत ना म्हणजे उद्याचा देश आहे. तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत, तंबूत परतणार आहोत, पॅव्हेलियन मध्ये जाणार आहोत. हे लोक खेळाडू आहेत. आणि मग यांना काय मिळायला पाहिजे? पुस्तकं मिळायला पाहिजे. ही पुस्तक घे, ही वही आहे. तुम्ही आवाज खूप क्षीण असतो, लहान असतो. या सगळ्यातून एक एक कार्यकर्ता जोडला गेला. सगळ्यात काम चुकार मी होत. असं काम सांग म्हटलं
की थोडस मी मागे राहायचो. पण असं लक्षात आलं की याच्यामध्ये खूप परिश्रम आहे. 6-6 तास 5-5 तास शिकवायचे त्यांना, त्या मुलांना. ती मुलं बसत नाहीत एका जागी. ती बाहेर गेल्या की परत त्याला धरून आणून बसवायचं. त्यांना चांगली जे काही चांगले मला वाटलेले जे चांगले संस्कार आहेत ते दिले जात होते. म्हणजे मला म्हणजे त्या ह्याला अशी ती सुरुवात होती. मी मेधा पाटकर यांचं उदाहरण देईन. कोणाला आवडतील, कोणाला आवडणार नाही. सुदैवाने त्यांचा आणि माझा थोडासा परिचय झाला. पण अखंड अहोरात्र चालून तिथल्या ते प्रश्न मांडून उपाशी राहून पाण्यामध्ये वाहून जातोय इतक्या पाण्यापर्यंत उभं राहून ज्या वेळेला त्या आंदोलन करत होत्या त्यातल्या त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या कोणत्या माणसाला सुख मिळालं असेल सांगा बरं. तो खूप मोठा म्हणजे सुख ही गोष्ट वेगळी, पण एक आनंद मिळालाच असेल काहीतरी. अपार कष्ट. हा अटल बिहारी वाजपेयी लोकसभेला उभं राहायचे. तिथे गेले की त्यांच्यावरती दगडफेक व्हायची. त्यांचे कार्यकर्ते चांगले पिटून काढले जायचे. कित्येकदा परत यावं लागायचं. कित्येकदा 1, 2, 3, 4 एवढेच लोक सभा ऐकायला आहेत. पण त्यांनी कधी भाषण कमी नाही केलं. पूर्ण भाषण त्यांच्यासाठी केलं. आपण म्हणू की 4 लोकांसाठी भाषण देऊन लोकसभेला निवडून येत नाही. नाही चाले निवडून ते त्यावेळी. पण त्यांच्या बरोबर जे दगड खाणारे लोक आहेत, त्यांच्या बरोबर पळणारे लोक आहेत, काटे लागले, ठेस लागलेली आहे. या लोकांनी का ते एकत्र आलेले? कारण त्या दगड खाण्यामध्ये पण एक आनंद आहे. बरोबर. ऍक्च्युअली एखाद्या ब्रेन इंजुर्ड असलेला पेशंट टेबलावरती आलाय आणि त्यांनी डॉक्टरला लाथा घातलेल्या आहेत. पण डॉक्टर चिडत नाही. लाथ घातलीस मला म्हणून चिडत नाही आणि तुझं ऑपरेशन करत नाही, तुला जगवण्याचं कोणतंच कारण नाही, मला लाथ घालतो असं नाही. बरोबर. एक प्रकारची मातृत्वाची भावना चळवळीमध्ये असते. बरोबर. वैद्यकीय चळवळ पण तशीच आहे. वाजपेयींनी जे उदाहरण दिलं मी असं असंख्य लोक की मग मला सांगा ना स्वातंत्र्याची चळवळ कशी होती? अरे गोळी खायला सुद्धा माणसं तयार झाली. म्हणजे कल्पना करा की समोर इंग्रज उभा आहे आणि तो काठ्याने मारतोय आणि आपण जायचं आहे, त्याला प्रतिकार करायचा नाही आणि काठी खायची आहे. काठी खाणं चूक की बरोबर? गांधी बरोबर की सुभाषचंद्र बोस बरोबर? ती स्वातंत्र्याची चळवळ होती, सगळेच ते बरोबर. त्यांच्यामध्ये आपण वाद लावतो, भांडणं करतो, म्हणून आपण चूक किंवा ती विकृती आहे. ते राष्ट्रपुरुष आहेत वल्लभभाई पटेल आणि असे आपण त्यांची तुलना करतो की काही ना म्हणजे असं असू शकतं की मला पटेल आवडतात, काही ना गांधी आवडतात. पण हा विचार समजून घ्यायसाठी मला जेव्हा समजत नव्हता त्यावेळेला मी सर्वोदयकडे गेलो, आगा खान पॅलेस मध्ये जाऊन राहिलो. अनेक गांधी म्हणजे माझ्या उंची एवढी गांधीजींची पुस्तकं मला भेटली आणि मग तो गांधी विचार मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. समजतं असं नाही, मला कोणताच विचार तसा लवकर समजला असं मला म्हणता येणार नाही, दावा करता येणार नाही. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही जी चळवळ आहे याच्यामध्ये काठी खाण्यामध्ये पण आनंद आहे, छातीवरती गोळ्या खाण्यामध्ये आनंद आहे. मी मगाशी जे म्हणलंय की वेडात मराठे वीर दौडले सात, तर कापून मरण्यात तयार आहे. आणि म्हणून जेव्हा आपले विचार एकमेकांशी एकत्र येतात, जुळतात, त्या वेळेला आपल्या कार्यातून तेवढा मोठा आनंद निर्माण होतो. आणि हा आनंद आपलं वर्तन पण ठरवतो. माझ्या वर्तनामुळं, माझ्या बोलण्यामुळं, माझ्या वागण्यामुळं कुणालाही त्रास होऊ नये ही आपसुक भावना निर्माण होते. त्या भावनेतून ती चळवळ पुढे जाते. आणि आज जे तुमच्या बरोबर एवढ्या मोठ्या संख्येने महिला कार्य करतात, तर ही जी चळवळ आहे ही चळवळ हे जे विचार
त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे जे जे काही घटक असतील, एकच नाही सगळेच तसे, तर हे जे विचार पोहोचवले यातून आनंद निर्माण होतो. या आनंदासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. बरोबर. माझं आणि तुमचं कडाक्याचं भांडण आहे असं 36चा आकडा असणारे सुद्धा एकत्र चळवळीत काम करतात, कारण तो विचार त्यांना पुढे न्यायचा आहे. ओके. आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत, मी अगदी टोकाची उदाहरण देणार नाही, पण आपण इतिहासामध्ये पण बघितलं की बोस विचार वेगळा, पटेल विचार वेगळा, गांधी विचार वेगळा, आणि आणखी कोणता तरी विचार, सावरकर विचार वेगळा. या महान लोकांचे एकमेकांशी पटत होतं का? अजिबात नाही. अजिबात पटत नव्हतं. आपल्याला असं म्हणायचं आहे का की आज बहुमतानं जो पक्ष सत्तेवर आहे त्याच्यामध्ये नेत्यांची भांडणं होत नाहीत, असं नाही. तो विचार होतात, प्रचंड होतात, सगळ्या पक्षामध्ये होतात, कुठल्याही असं नाही. पण म्हणून जर माझं आणि यांचं भांडण झालं म्हणून मी पक्ष जर सोडला तर मला विचार कळला नाही असं अर्थ असतो. या विचारांमध्ये आनंद आहे, या चळवळीमध्ये आनंद आहे. आपण करत असलेल्या कामावरती आपली श्रद्धा निर्माण झाली ना की मग आपण विरोध बसवून पण ते कार्य पुढे चालवत राहतो. आणि म्हणून तो गळून पडत नाही विचार. जो विचार गळून पडत नाही तो श्रेष्ठ विचार असतो, कारण तो टाकून द्यायला मन धजावत नाही. थोडक्यात म्हणजे तुमच्या आताच्या उत्तराची टॅगलाईन अशी आहे की मतभेद असू शकतात, मनभेद नको. मनभेद नको. हो. आता थोडं साहित्याकडे वळूया सर. प्रेक्षकांना माहिती आहे की सर एक उत्तम साहित्यिक, गझलकार आहेत आणि त्यांची 25च्या वर पुस्तकं प्रकाशित झाली आहे आणि त्याला भरघोस प्रतिसाद पण मिळतो आहे. सरांनी कितीतरी विषय हाताळले आहेत, अध्यात्म असो, पत्रकारिता असो, अनेक ज्वलंत विषय त्यांनी हाताळले आहेत. तर आणि सर एक काय म्हणता येईल आपल्याला मल्टी टॅलेंटेड अशी पर्सनॅलिटी आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. सर मुख्य मार्गदर्शक आहेत आपले. सरांना मला हे विचारावं असं वाटतं की तुम्ही मल्टीटास्किंग असे नेचरचे पर्सन आहात, मल्टीटास्क करता, एका वेळेला अनेक कामं करता आणि लिखाणाला तर वेळ द्यावाच लागतो. मग तुम्ही या एवढ्या सगळ्या व्यापातनं लिखाणाला वेळ कसा देता, हा खरोखरच म्हणजे आमच्या सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे, तुम्ही विचारला. आणि अजून दुसरा प्रश्न याच्यात असा आहे की तुमचे ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, म्हणजे आता तुम्ही पुढे अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला लिहायची इच्छा आहे, हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जशा तुम्ही तसाच मी, तशाच श्रेयाजी, तशाच सुचित्राजी, असे सगळे आपण असंच आहोत. हे खरं आहे की एवढी 25-30 पुस्तकं झाली, पण ते मी माझं पुस्तक व्हावं म्हणून मी कुठलंच पुस्तक केलं नाही. तर माझ्या सोबत असणाऱ्या लोकांनी तुम्ही जे हे लिहिले याचं आपण पुस्तक करू, याच्यावरती करू, मनापासून जे होत गेलं, जे लिहिलं ते संत सम्राज्ञी मीराबाईंची कादंबरी, की त्याने असं वेडाहून विचार केला आपण आणि मग ते लिहिली. पण बाकीचं जे आहे ना ते आपोआप होत गेलं. तुमचं पुस्तक तुमच्या इच्छेविरुद्ध झालं, ते आणखी कोणाला तरी वाटत असतं की यांचं पुस्तक हवं आणि मग ते प्रयत्न करायला लागतात. हे आपण सगळे एकत्र असण्याचं यश आहे. तेव्हाही तशीच परिस्थिती होती, आताही तशीच परिस्थिती आहे. एखादं पान गळून पडतं पण नवीन एखादा अंकुर येतो आणि मग तेच तसंच वातावरण पुढे जात राहतं. आणि म्हणून सोबतीने लिहूया अशी जी कल्पना आहे ना, की आपण सोबतीने लिहूया. म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं की मी जर एखादा लेख लिहिला तर त्याचा 100% लेख बरोबर असेल का? नाही, त्याच्यामध्ये चुका असतील, पण ते चुका प्रूफ रिडर दुरुस्त करतो. मला डीटीपी येईल का? नाही, मग डीटीपी ऑपरेटर पण तितकाच महत्वाचा आहे. आणि अशा सगळ्यांच्या परिश्रमातून कुणी मोठी गोष्ट करेल, कुणी त्याला प्रस्तावना देईल, कुणी त्याचं प्रिंटिंग करेल, कुणी त्याचं जाहिरात करेल, कुणीतरी कोणाला तरी सांगेल की हे पुस्तक बरं आहे, वाच. हे सगळं काम आहे ना, आपण सगळे जण एकत्र आहोत म्हणून कुठलंच काम जड वाटत नाही. पण जर आपण हा परिवार नाही असं समजून चला आणि पुस्तक करायचं तर असंख्य वाईट अनुभव येतील. म्हणजे मी सुद्धा माझं पुस्तक घेऊन कुठेतरी गेलो होतो.
डॉक्टर सदाशिव शिवदे आज असते तर त्यांना आपण आज बोलवलं असतं. ते अनेक जनमंगलच्या कार्यक्रमाला येऊन गेले होते. अगदी त्या पद्मश्रींना घेऊन पण आले होते. त्यांनी सांगितलं की लेखकाचा सन्मान राहील आणि पुस्तक प्रकाशित होईल. अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला कधी घडत नाहीत. लेखकाची लूट होणार नाही आणि पुस्तक प्रकाशित होईल असं कधी घडत नाही. पुस्तक प्रकाशित झालं, लेखकाची लूट झाली असं. मग त्याला काय पर्याय? तर मग अशी एक सक्षम विचारधारा आली पाहिजे पुढं आणि त्यातून सामान्य लेखकांनी पण लिहिलं पाहिजे. मी त्या प्रकाशन व्यवसायातले अनेक गोष्टी आता लेखकांमध्ये पण अशा गोष्टी होतात. लेखकांकडून पण प्रकाशनाला वाईट अनुभव येतील. पण जनरली आपली प्रकाशन संस्था जी आहे ती लेखकाचा सन्मान ठेवते. कितीही वाईट प्रसंग आला तरी लेखक हा लेखक आहे. त्यानं समाजाला काहीतरी दिले आहे हा मोठा विचार मनामध्ये ठेवून आपण कायम त्याचा आदर करून राहत असतो. ती चळवळ 100% यशस्वी झाली का? नाही. 50% झाली का? नाही. 20% झाली का? नाही. पण जेवढी झाली, म्हणजे आता तुमचं पुस्तक बेस्ट सेलर आहे, श्रेयजींचं पुस्तक बेस्ट सेलर आहे, बरोबर मॅडमचं पुस्तक बेस्ट सेलर, इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे ते पुस्तक. म्हणजे काही तो असं थोडस यश सुद्धा मुठभर बाउन्स देतं ही चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी. पण एक गोष्ट अशी आहे की या चळवळीतून जे निर्माण झालं ना ते माझ्यामुळं नाही, ते आणखीन कोणामुळे, हे माझं नाही. मी जे काही लिहिलं म्हणजे खऱ्या अर्थाने जर ही चळवळ झालीच नसती आणि हे सगळे लोक जर भेटलेच नसते तर कदाचित संत सम्राज्ञी झालं पण नसतं. त्या प्रत्येक टप्प्यावरती मला कोणीतरी मार्गदर्शन करणार होतं. मी बरोबर आहे का चूक आहे लिहिणारे सांगणारे लोक, ते दुरुस्त करणारे लोक होते. आणि मग ते जेव्हा येतंय त्यावेळेला ते आल्यानंतर म्हणजे मला कधीही त्या पुस्तकाची जाहिरात करावी लागली नाही. आता तिसरी आवृत्ती येते पण जाहिरात करावी लागली नाही. आणि मी दरवेळेला हीच समस्या आहे की आता इतक्या लोकांची मागणी आणि ते पोचवायचं कसं. तर अशा प्रकारे एकमेकांना बळ देत आपण लिहायचं असतं आणि त्याला वृत्तपत्रामध्ये सुद्धा लिहिताना एकमेकांना बळ देत लिहिलं पाहिजे. एक छोटासा प्रश्न विचारते. म्हणजे तुमचा नेहमीच आग्रह असतो की लोकप्रत प्रकाशनाच्या माध्यमातून जी पुस्तकं होतात त्याचा कागद उत्तम असला पाहिजे, बांधणी चांगली झाली पाहिजे, दर्जेदार होण्याकडे पूर्ण तुमचा कटाक्ष आणि मॅडमचा पण लेखकाच्या हातात पडेपर्यंत. तर अशी एकूण पुस्तकं. परत प्रश्न रिपीट करा तुम्ही श्रेयाजी, आवाज ब्रेक झाला होता तुमचा. हा आवाज येतोय का? शेवटचं वाक्य जरी सांगितलं तरी समजेल. आतापर्यंत किती पुस्तकं प्रकाशित झाली आहे हे सांगता येईल का म्हटलं आपल्या लोकप्रत प्रकाशनची? 400-450 पुस्तकं केव्हाच झालेली होती. ठीक आहे, अशी मोजण्यात अर्थ नाही. तुम्ही दिलं काय, काय वेगळेपणानं दिलं, किती लेखकांपर्यंत पोहोचला आणि त्यातलं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुमचं पहिलं पुस्तक आपण केलेलं आहे सगळ्यांनी आणि तुम्ही बाजूला निघून गेलेला आहात, पण तुम्ही आज महाराष्ट्रातल्या उत्तम लेखिका म्हणून तुमचं नाव झालेलं आहे. हे प्रकाशन संस्थेचे यश आहे. बरोबर. किती लेखक निर्माण केले. म्हणजे माझं लेखन हे वाचण्यासारखं असतं का? प्रत्येक लेखकाला पडणारा प्रश्न आहे. मी लिहिलंय ते बरोबर लिहिलंय का? मी हा लेख छापायला देऊ का? हो, आपल्या एखाद्या वृत्तपत्रामध्ये एखादं आर्टिकल द्यायचं असतं ना तरी लेखक कन्फ्युज असतात. मग कधी कथासंग्रह लिहिणार ते? माझं हे लोक स्वीकारतील का, वाचक स्वीकारतील का, त्यांना ते आवडतील का, माझी कविता चांगली आहे का, अशा प्रकारे भरमसाठ प्रश्न पडतात. आणि हाच आत्मविश्वास लिहायला पाहिजे. सॉरी, हाच आत्मविश्वास आपल्याला मिळतो. असं वाटतो आहे. ऐकू नाही आलं, सॉरी. दोघी एकदम बोललो. सर या प्रश्नाला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत आपण खूप सारे विषय हाताळले निश्चितपणे, पण आज आपण बघतो आहे की देशामध्ये युथ वर्ग खूप सरसावून पुढे काम करायची इच्छा आहे
राजकारणामध्ये सक्रिय भाग घेऊन राहिलेले आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहे, स्वतंत्र मतं आहेत, त्यांचे धोरणं आहेत काही. तर त्या लोकांना सुद्धा वास्तवताचं लिखाण करावंसं वाटतं, पण त्यांना जसा प्लॅटफॉर्म मिळत नाही. कारण आपण तुम्ही सांगितलं तसं की काही राजकारणी लोक काही पत्रकारांना विकत घेतात, त्यांना तसे विचार लिहावे लागतात. पण या युथला खरोखर वास्तवता लिहायची इच्छा असते. तर या लोकांना जर आपण आपला जनमंगल समूह उपलब्ध करून दिला तर, किंवा तुम्ही एखादा असा विषय सुंदर लिहावा की त्यामुळे त्यांच्या धबधब्यासारख्या एनर्जीला चॅनलाइज करता येईल आणि लोकांपर्यंत पोहोचता येईल. असा काही विचार तुमच्या मनामध्ये आहे का? हा विचार फक्त माझ्या मनामध्ये असण्याचं कारण नाही, फक्त तुमच्या मनामध्ये असण्याचं कारण नाही, हा समाजाचा विचार आहे. आपण बघितलं असेल महाविद्यालयीन युवक ज्या वेळेला म्हणजे खऱ्या अर्थानं ती शक्ती आहे मोठी. ही शक्ती आहे ना, त्यांचे शिक्षक पहा बरं, भित्तीपत्रकावर लिहायला सांगतात, एक मासिक काढतात कॉलेजचं, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लावतात, शाळेमध्ये निबंध लिहायला लावतात. ही सगळी प्रक्रिया आहे ना, जागवण्याची प्रक्रिया आहे. त्यांना लेखक म्हणून निर्माण करण्याचीच ती प्रक्रिया आहे, इनडायरेक्ट आहे. आपल्याला एक जो जिथून ज्या माईक मधून आवाज येतो ना, तो आवाज जरा म्यूट कराल का? तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आज घडत नाहीये. पिढ्यानपिढ्या हे घडवण्याचा प्रयत्न होतो आहे त्या लोकांना. आता केवळ भित्तीपत्रकांमुळे लेखक निर्माण होईल का? तर नाही होणार. पण आपल्याला आठवत असेल की शार्दूल विक्रीडित सारखं वृत्त त्यावेळी शिकवलेलं होतं आपल्याला, आणि ते वृत्त लक्षात राहिलं, पण त्यातून कविता कशी निर्माण होते हे नाही आपल्याला माहित झालं. असे असंख्य प्रकार आपण त्यावेळेला शिकलो होतो. आर्या शिकलो होतो, पोवाडे शिकलो होतो. आणि आज लक्षात येतं, आज जेव्हा लोक कविता करतात त्यावेळेला ही सगळी वृत्त वापरतात. म्हणजे तुमच्या माझ्या मी जेव्हा एक मातीचा गोळा आहे, त्यावेळेला मला कोणता तरी एक गोष्ट आवडत असते. मी सायन्स कडे जाईन आणि तिथं काहीतरी शिकेन, मी कला क्षेत्राकडे जाईन, एखादा लेखक होईल, हे जे जे काही घडणार असतं. मी सैन्यात जाईन, म्हणून आपल्याला महाविद्यालयामध्ये एनसीसी मध्ये भाग घ्यायला लावतात. उद्याचा सैनिक ती आवड आहे ना. आपण खेळ खेळतो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, हे सगळं महाविद्यालय पुरवतात, शाळा पुरवते, खो खो, रनिंग सगळं देतो. त्यातून काय साध्य होणार आहे? अभ्यासाचा वेळ कमी होतो त्याच्यामुळे, पण त्यातून एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतो, अनेक चांगले खेळाडू निर्माण होतात. आणि म्हणून आज महाविद्यालयीन लेखकांच्या वरती खरोखरही लक्ष केंद्रित करायला हवं. पण मग उसळणारं रक्त आहे ते चॅनलाइज व्हायला पाहिजे प्रॉपर, तर ते लेखक होतील. आणि तो जिवंत विचार आहे. चळवळी पुढे नेण्यासाठी असेच सळसळतं रक्त हवं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती दगड आणि तलवारी घेऊन जाण्याचा वेडेपणा जेव्हा हा समाज करतो, त्याला सांगावं की अरे तू लिहायचा प्रयत्न कर, त्याची गरज नाही भासणार तुला. तुला स्वातंत्र्य दिले लोकशाही, तू त्याच्या माध्यमातून तू प्रयत्न कर आणि त्यातून यश येत जाईल. तर हा जो विचार आहे, हा जर महाविद्यालयीन तरुणांच्या मध्ये रुजला आणि त्यांना समजलं कायद्याची शक्ती काय आहे, त्यांना समजलं की लेखनाची शक्ती काय आहे, त्यांना समजतच, म्हणजे आपण त्यांना वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता नाही, पण तरी पण त्यांना चॅनलाइज करून त्यांना योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. जसं मी मगाशी म्हणलं की तुम्ही एक पुस्तक करा लोकप्रत प्रकाशनाकडे पहिलं, त्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणानं मोठी खूप चांगली मोठी प्रकाशन आहेत तिथं जा आणि मोठ्या व्हा, तर त्याचा सर्वात मोठा आनंद लोकप्रत प्रकाशनात. तसं तुम्ही एक लेखक निर्माण करा, त्यातून कोणीही होईल. मी असे उदाहरण देऊ शकतो की आपल्याकडं एक लेखक आलेले होते आणि त्या लेखनाच्या बळावर ते आयपीएस आले. ते फार विनोदाने किस्सा सांगतात. पण मला आठवतं की फार डिस्क्लोज, आयपीएस अधिकारी असल्यावर फार हे नाही, पण त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच्यावरती आणि
त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा माणूस पुस्तक कसं काय लिहू शकतो, आणि त्यांनी त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि सगळे प्रश्न त्याच्याच संदर्भातले विचारले आणि सिलेक्शन झालं. ती एवढी मोठी व्यक्ती आली तिथं, मला सगळ्यांनाच भेटायला आली आणि ती गाडी आणि तो रुबाब सगळा. पण त्यांनी सांगितलं की मी या लोकवर्त प्रकाशनामुळे IPS मध्ये घेतला. अनेकदा भेटलो त्यानंतर त्याला. मला काय म्हणायचंय की एखादी गोष्ट तुम्ही ठरवूच शकत नाही आज की ती उद्या काय भविष्याच्या आज बीज आहे, भविष्यात त्याचं काय होईल हे नाही सांगता येणार. आणि म्हणून तुम्ही आज एका व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्यातून काहीही होऊ शकतं. म्हणजे आज पेपर टाकणारा पहाटे एक व्यक्ती देशाची पंतप्रधान होते, हे अटलजींचं उदाहरण आपण पाहिलं. मग जर पेपर टाकणारी सुरुवात बघा ना त्यांची तशी आहे, मग त्यात त्यांना आवड निर्माण झाली, मग ते काम करत राहिले, एक विचार ध्येय मोठा होता, पण ते पहाटे पेपर टाकायचं काम करत होते. आणि त्या वृत्तपत्रासाठी काय महत्वाचं होतं, तर पेपर पण योग्य वेळी पोहोचला पाहिजे. आणि काही दिवसांनी ते संपादित झाले, 1 नव्हे 2 नव्हे 3 महान वृत्तपत्रांचे ते संपादित झाले. तर त्याच्यातून म्हणजे तुम्ही आज त्याच्यावरती काय त्यांना संधी द्या आणि मग बघा. आणि म्हणून मला क्रिएटिव्ह माइंड्स, स्पार्कलिंग किड्स ही सुद्धा चळवळ फार महत्वाची वाटते, अति महत्वाची वाटते. आज ती केवढी छोटी मुलं आहेत, ती चित्र काढताना बघतात, दिसतं वेडी वाकडी चित्र काढलेली आहेत त्यांनी. पण नंतर एका पालकांची प्रतिक्रिया परवा वाचली मी की या आठवड्यामध्ये ते चित्र द्यायचं आहे, तर त्यांनी प्रयत्न सुरू केलेत आणि आठवडाभर प्रयत्न करून त्यांनी चित्र काढले. मला वाटतं ती चळवळ अशी यशस्वी झाली. बरोबर. जनलहरी जे आहे त्यातून ज्या बातम्यांचं विश्लेषण केलं जातं, त्याचं दूरदर्शनवरती आपण बातम्या पाहतो, अनेक चॅनलवरती बातम्या पाहतो, आणि हे आपल्यातलेच कुटुंबीय ती बातमी सांगतात. मला वाटतं ही कल्पना सुद्धा खूप महत्वाची आहे आणि ती पूर्ण यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं. की अशा छोट्या छोट्या यशातून उद्या काय होईल जनलहरीचं हे मला विचारलं तर मी सांगेन, कारण मला दिसतंय समोर काय काय होणार आहे. पण सुरुवातीला असंही होऊ शकतं की नाही काहीतरी चुकतंय, गडबडतंय, पण त्याच्यावरती आपण सातत्याने विचार करू शकतो. त्याच्यातून असंख्य मार्ग आहेत, असंख्य तज्ञ आहेत, त्यांच्या सोबतीने आपण काय होऊ उद्या काही सांगता येत नाही. एखादी मोठी व्यक्ती येईल आपल्यासोबत या विचाराने प्रेरित झालेली आणि तुम्हाला एखादं मोठं चॅनल तुमचं सुरू झालेलं दिसेल, असंही होऊ शकेल. ही खूप कठीण असलेली गोष्ट नव्हे, असं होणार. किंवा तुमच्याकडच्या बातम्या दिलेल्या व्यक्ती उद्या दूरदर्शन बोलवेल त्यांना की आमच्याकडे बातम्या द्यायला या. हाही विजय आहे तुमचा. किंवा आज जे समाजाला सांगितलं जात आहे तुमच्या बातम्यांच्या माध्यमातून, तर नक्की मी सांगेन की बातम्या कशा असाव्यात हे तुमच्याकडून शिकावं, जनलहरीकडून. किंवा अनेक वृत्तपत्रांनी जनमंगलचा आदर्श घ्यावा. असं खरोखरी घडतं. मनामध्ये एकूण काय सर आवाज तुमचा थोडा जातोय. वैराजी हा. सुचित्राजी यांनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे की तरुणांसाठी आपण काय करू शकतो किंवा काय चित्र तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवडेल की लवकरच आपण 100 महाविद्यालयांमध्ये जनमंगल विभाग प्रमुख सुरू करत आहोत, की ते सगळे कॉलेजेस आपल्याशी जोडले जातील आणि त्यांचं साहित्य आपल्याकडे नियमित येत राहील. त्यांच्यासाठी आता ठेवावे लागणार आहे. मला असं वाटतं की आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया. मला वाटतं आपण आता शेवटच्या प्रश्नाऐवजी आपण आता थांबण्याकडे वळूया, कारण आपण बोलतोय शिरीष सरांशी आणि विषय इतका जिव्हाळ्याचा आहे आपल्या सगळ्यांसाठीच, तो म्हणजे जनमंगल
की आपण अख्खी रात्र जरी गेली तरी सुद्धा आपण बोलत राहू शकतो. इतका तो विस्तृत विषय आहे आणि सरांचा म्हणजे सांगण्याची पद्धतही इतकी छान आहे की आपण सगळेच अगदी असे मंत्रमुग्ध होऊन, स्तब्ध होऊन ऐकतोय. कारण त्यातून आपल्याला बरंच काही मिळतंय. पण आता आपण तुर्तास हा कार्यक्रम मला वाटतं इथे थांबवूया. सरांशी मात्र आपण अशा गप्पा अधूनमधून नक्कीच करायला हव्यात. कारण यातनं आपल्याला बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी कळतात. अवाका कळतो आपल्या कुटुंब प्रमुखांचाही आणि त्यामुळे आपलाही अवाका थोडासा वाढतो. मला शेवटी हे म्हणावंसं वाटतंय, आज साप्ताहिक जनमंगलचा वर्धापन दिन आहे आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची तिथी आज, ती म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा आहे. तेव्हा आपल्या समस्त प्रेक्षकांना, त्याचबरोबर आपल्या रसिक वाचकांना, श्रोत्यांना आणि आपल्या सगळ्या जनमंगल लोकव्रत या परिवारांना आपण बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. भगवान बुद्धांनी जो शांतीचा संदेश या जगापुढे मांडलेला आहे, त्याची खरं म्हणजे आजच्या काळात आपल्याला अत्यंत गरज आहे. म्हणजे शांततेबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा शांती ही फक्त मौन एवढीच ती छोटा अर्थ न घेता त्याची जी व्यापकता आहे, ती भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानात आपल्याला बघायला मिळते. एक आनंदाची गोष्ट म्हणजे सर आपल्याला जॉईन झालेले आहेत पुन्हा. तर सर तुम्ही खूप छान शेवट केलात. एक शेवटची अशी आपण एक शुभेच्छा व्यक्त करूया की आपला परिवार जसा वाढतो आहे, एक एक नवीन उपक्रम आणि इतक्या छान छान संकल्पना घेऊन आपल्याच कुटुंबातले लोक पुढे येत आहेत. पुढचा वर्धापन दिन साजरा करताना अशी अपेक्षा ठेवू की आपल्या सगळ्यांच्या घरी जनमंगलचा छापील अंक पोचायला सुरुवात झालेली असेल, अशी एक शुभेच्छा, शुभकामना आपण मनात ठेवूया. मंडळी, आपण एका अशा देशात राहतो, ज्या देशात सगळ्यात जास्त महत्त्व जर कुठल्या गोष्टीला असेल, तर ते आहे व्रत या गोष्टीला. व्रतस्थ असणं म्हणजे काय? ते जर का कुणालाही अनुभवायचं असेल, तर जनमंगल परिवारात त्याने सामील व्हावं. कारण इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्रती तुम्हाला दिसतील. कुणी बातम्यांचं व्रत घेतलेलं आहे, कुणी मुलांना पुढे आणण्याचं व्रत घेतलेलं आहे, कुणी आनंद वाटण्याचं व्रत घेतलेलं आहे, कुणी नवीन लेखकांना छान मार्गदर्शन करण्याचं व्रत घेतलेलं आहे. म्हणूनच शेवट करताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने. आम्ही सगळ्या जणी आणि आपण सगळेच ज्या आज स्क्रीनवर आहोत त्याही आणि ज्या आज काही कारणाने ही स्क्रीन आमच्यासोबत शेअर करू शकत नाहीयेत, अशा आमच्या सगळ्या संपादक मंडळासकट, आमच्या अख्ख्या परिवारासकट आम्ही हे एक लेखन व्रत सांभाळण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. आणि त्या प्रयत्नाला तुम्हा सगळ्यांची अशीच साथ असावी या अपेक्षेनं आपण आजचा हा कार्यक्रम इथे संपवतोय. खरं म्हणजे शिरीष सर आपले कुटुंब प्रमुख. तेव्हा असं काही नाही. नाही. नाही, तुम्ही सगळे वंदनीय आहात, तुर्तास आदरणीय नाही, आहात. आणि तुर्तास सगळे आम्ही त्याच भावनेतनं आज माझं तुमची नेतृत्व मुलाखत आपण सगळे आहात. तर पण एक त्याच शेवटचा भावनेतनं तुमच्या तुमची प्रश्न मुलाखत आज आयोजित केलेली आहे. तर त्यामुळे तुमच्या ज्ञानाला आणि तुमच्या कामाला आम्ही नेहमी सलाम करतोच. त्या भावनेतून आम्ही आमची ही टीम तुमचे मनपूर्वक आभार मानतेय आणि आजचा कार्यक्रम संपला हे जरी जाहीर करतोय तरी मनात ही आशा नक्कीच ठेवूया की सरांशी गप्पा मारायला आपण अधनमधनं अशी भेट, अशी एक मुलाखत अधनमधनं नक्कीच घेत राहावी. कारण एक ऊर्जा त्यातून आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह अशी एनर्जी मिळते. तेव्हा सर मनपूर्वक धन्यवाद. आपणा सगळ्यांना, परिवारातल्या सगळ्या लेखकांना, वाचकांना जनमंगलच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याही शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडतं आणि एक छोटासा मदतनीस म्हणूनच माझा रोल आहे. असं काही वेगळं सांगून लोकांना पटणारही नाही. पण जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करत राहीन, हे नक्की आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.